मराठी This मित्रांचे conference will मनपूर्वक now be स्वागत. recorded. सर्वप्रथम सर्वांना 74व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या आयुर्वेद अध्ययन वर्गातर्फे आपण सन्माननीय अतिथी वैद्यांचे दर रविवारी व्याख्यान सकाळच्या सेशनमध्ये आयोजित करत असतो, याची सर्वांना कल्पना असेल. पण आज जे आदरणीय वक्ते आपल्याला उपलब्ध आहेत, त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे आपण थोडीशी वेळेत आणि तारखेमध्ये थोडासा बदल केलेला आहे. त्यामुळे आज आपल्याला जे वक्ते उपलब्ध आहेत, वैद्य अनिरुद्ध कुलकर्णी सर, ह्यांची तशी वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीये. सरांचा परिचय महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सर्व आयुर्वेद विश्वामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आहेच. पण सभेची केवळ एक प्रोटोकॉल म्हणून, सभेचा एक प्रोटोकॉल म्हणून सरांची थोडक्यात ओळख करून देतो. जसं सगळ्यांना माहिती आहे की सरांची प्रॅक्टिस ही मिरज या ठिकाणी आहे आणि सरांनी बृहत्त्रयी वैद्यराज आत्माराम शास्त्री दातार गुरुजी यांच्याकडून पंचभौतिक चिकित्सेचे, पंचभौतिक सिद्धांताचे आणि आयुर्वेद सिद्धांताचे ज्ञान ग्रहण केलेले आहे. त्यामुळे दातार शास्त्रींकडून ज्ञान ग्रहण करून तो विचार, पंचभौतिक चिकित्सेचा विचार महाराष्ट्रभर आणि देशभर रुजवणारी जी पहिली पिढी आहे, जी पहिली शिष्यांची जनरेशन आहे, त्यामधले सर एक आहेत. त्यामुळे ऍक्च्युली सरांच्या माध्यमातून दातार शास्त्रीच आपल्याला संपर्क साधतायत असं आपण कदाचित म्हणू शकू, कारण की दातार गुरुजींचा तर सहवास आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना, या जनरेशनच्या विद्यार्थ्यांना किंवा या नंतरच्या जनरेशनला लाभू शकणार नाहीये. पण अनिरुद्ध कुलकर्णी सरांच्या माध्यमातून आपण दातार शास्त्रींचे विचार खर तर या संदर्भातले आज ऐकणार आहोत. सरांचे वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं झालेली आहेत. त्याचबरोबर सरांनी वेगवेगळ्या जर्नल्समध्ये जवळपास 250च्या वर लेख लिहिलेले आहेत. सरांच्या www.ayusampada.co.in या वेबसाईटच्या माध्यमातून एक 2 ऑनलाईन कोर्स चालवले जातात. त्याची पण कदाचित आपल्यापैकी काही जणांना कल्पना असेल की PGDP आणि PGDND. मी सरांना अशी विनंती करतो की लेक्चरच्या शेवटी या 2 कोर्स बद्दल पण सरांनी थोडीशी थोडक्यात माहिती द्यावी. सर वैद्यराज दातार पंचभौतिक चिकित्सा आणि संशोधन केंद्र सांगली याचे सेक्रेटरी आहेत. सर गव्हर्निंग काउन्सिल मेंबर आहेत ऑनरेबल अण्णासाहेब डांगे आयुर्वेद कॉलेज अष्टाचे. निरामय आरोग्य पत्रिका ह्याचे एडिटर इन चीफ आहेत आणि स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर ऑफ महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन याचे सर सदस्य आहेत. असे खरं तर हे आपण एक प्रकारे आपला सन्मान समजू किंवा आपलं भाग्य समजू की सरांनी आपल्या केलेला एक शॉर्ट नोटिसीला सरांनी प्रतिसाद दिला आणि सर आपल्यासाठी वेळ देऊन सर या विषयाच्या या माध्यमातून आपल्याला संवाद साधण्यासाठी उपलब्ध झाले. तर मी जास्त वेळ न घेता आदरणीय कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करावी आणि उपस्थित सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी कृपया त्यांचे माईक म्यूट आहेत ह्याची दक्षता घ्यावी आणि आपल्या काही शंका असतील तर चॅट बॉक्समध्ये टाईप कराव्यात. लेक्चरच्या शेवटी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण त्या शंका सरांच्या माध्यमातून निरसन करण्याचा प्रयत्न करूयात. आदरणीय कुलकर्णी सर. धन्यवाद. सर्वप्रथम व्याख्यान सुरू करायच्या अगोदर मी भगवान श्री धन्वंतरी, संत कुलशिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली आणि माझे परम सद्गुरू वैद्यराज आत्माराम वामन दातार शास्त्री यांना त्रिवार वंदन करतो. आज जो विषय नांदेडच्या आयुर्वेद अध्ययन या जी एक समूह आहे वैद्यांचा, तर त्यांनी जो विषय दिलेला आहे त्वक विकार आणि पंचभौतिक चिकित्सा, तर या विषयावर माझ्याकडून चांगल्या पद्धतीचं काहीतरी आपल्याला ऐकायला मिळावं अशी मी या सर्व गुरुचरणी प्रार्थना करतो. व्याख्यानाच्या सुरुवातीला
आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आयुर्वेद अध्ययन हा जो समूह आहे, हा नांदेड इथे कार्यरत आहे. मला वैद्य प्रसाद कुलकर्णी यांनी जेव्हा संपर्क केला, तेव्हा मी त्यांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं की मोस्टली नवीन तरुण वैद्य आणि जे विशेषतः पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आमच्याकडे प्रामुख्याने आहेत, आमच्या समूहामध्ये आहेत. कारण काय होतं की व्याख्यानं कुठल्याही प्रकारचं व्याख्यान किंवा मतप्रदर्शन करत असताना टार्गेट ऑडियन्स कोण आहे, आपल्या समोर कोण आहे, म्हणजे फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे का वैद्य आहे, हे आपल्याला जर कळलं तर त्यानुसार आपल्याला आपल्या व्याख्यानाची मांडणी करता येते. तर आज मी जो व्याख्यानाची मांडणी करण्याचा ठरवलेलं आहे, ते असं आहे की इथे बरेचसे लोक हे कमीत कमी BAMS आहेत, म्हणजे पदव्युत्तर लोक आहेत बरेचसे. पदवीपूर्व विद्यार्थी इथे फार नाही आहेत असं मी अपेक्षा करतो. कारण मी सुरुवातच करणार आहे की तुम्हाला कुष्ठ आणि त्वचा विकार हे माहिती आहे, म्हणजे याचं किमान एक बेसिक्स तुम्हाला माहिती आहे असं गृहीत धरून मी बोलणार आहे. आणि अर्थात त्यातले जे महत्वाचे विषय आहेत, महत्वाचे मुद्दे आहेत की जे आपल्याला अधोरेखित केले पाहिजेत, जे आपल्याला कळले पाहिजेत किंवा त्यातले जे महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपण कदाचित नुसत्या वाचून सोडल्या असतील, पण त्याचा आपल्या दैनंदिन चिकित्सेमध्ये अत्यंत मोठा उपयोग होतो. त्या काही गोष्टी मी मुद्दामून अधोरेखित करेन, हायलाइट करेन. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या त्वचा विकारांकडे पंचभौतिक चिकित्सेच्या दृष्टीने कसं पाहायचं किंवा कसं पाहिलं जातं, हे महत्वाचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये मी जास्त आपल्याशी बोलू इच्छितो. आणि सगळ्यात शेवटी जो त्यातला भाग आहे की औषधांचा, ती मी तुम्हाला सांगेनच, म्हणजे ती महत्वाची औषधं कोणती, कुठे वापरली जातात, का वापरली जातात, याचं मी थोडक्यात विवेचन करेनच. आणि त्याचबरोबर एक मॉडर्न आस्पेक्ट्स जो डर्मॅटॉलॉजीचा आहे, स्किन डिसीजेसचा आहे, त्याच्याबद्दल पण थोडंसं बोलेन. कारण आज आपल्याकडे बरेचसे, आज देखील असं म्हणतो, आज असं म्हणण्यापेक्षा आज देखील असं म्हणतो की खूप कमी फ्रेश केसेस येतात आयुर्वेदाकडे आज सुद्धा. म्हणजे आता मला प्रॅक्टिस सुरू करून जवळपास 28-29 वर्ष झाली आणि आयुर्वेदाला प्रवेश घेऊन मी 1986 मध्ये आयुर्वेदाला प्रवेश घेतला. त्यामुळे त्यालाही आता जवळपास 34-35 वर्ष झाली. तर तेव्हापासून आयुर्वेदाकडे येणारे पेशंट्स हे क्रॉनिकच असतात. फ्रेश केस आपल्याकडे क्वचित येते. हे चित्र भरपूर बदललेलं असलं तरी अजूनही असंच आहे की पहिल्यांदा जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्वचेचा त्रास व्हायला लागतो, तेव्हा तो पहिला त्वचारोग तज्ञांकडेच जातो. आयुर्वेदाकडे फार उशिरा येतो, नंतर येतो, कंटाळल्यानंतर येतो, किंवा त्याचे जे काही त्यांच्याकडे असणारी औषधोपचार आहेत, त्या औषधोपचारांच्या साईड इफेक्ट्सना कंटाळून येतो. हे आज सुद्धा सत्यच आहे. आणि त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की लोक, म्हणजे विशेषतः स्टुडंट्स असतील आमचे किंवा वैद्य असतील, ते अशीच चौकशी करतात, सर सोरियासिसचं काय, सर फंगल इन्फेक्शनचं काय करायचं, सर एक्झिमाला काय औषध देऊ, सर स्कॅबिसचं काय करायचं, बरोबर, अशी प्रश्न विचारतात. आता असे प्रश्न विचारणं योग्य का अयोग्य हा भाग वेगळा. म्हणजे माझ्या आधीच्या ज्या पिढी होती आयुर्वेदाची, त्या पिढीमध्ये असे प्रश्न विचारणंच चुकीचं होतं. म्हणजे ते अशी उत्तरं द्यायची की नाही, आपण आयुर्वेदाच्या पद्धतीनेच त्याचं निदान करायचं आणि आयुर्वेदाच्या पद्धतीनेच त्याचा उपचार करायचे.
बाकी काही विचार करायचा नाही. मॉडर्न त्याचं डायग्नोसिस काय, मॉडर्न ट्रीटमेंट काय, इट्स नन ऑफ अवर बिझनेस. पण माझ्या पिढीपर्यंत त्याचं असं झालेलं आहे, किंवा आज आज एकूणच फक्त स्किन डिसीज असं नाही, कुठलाही डिसीज असू दे, तो एक आधुनिक दृष्ट्या डायग्नोस करूनच आमच्या समोर आलेला आहे. आणि त्यामुळे त्याचं काही ना काही प्रमाणात त्याचं कॉग्निजन्स घेणं आणि काही ना काही प्रमाणात त्याचा विचार करणं हे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून मी त्यावेळी जे एकच स्लाइड आहे ती छोटीशी, ती त्याच्यावर मी थोडस बोलेन की मॉडर्न डायग्नोसिस मध्ये आपण काय करायचं, असं लोक घेऊन आल्यावर आपण कसं अप्रोच करायचं. तर आपण सुरुवात करूया. मी प्रथमतःच आयुर्वेद अध्ययन या जो समूह आहे, त्याचे जे वैद्यप्रसाद कुलकर्णी आहेत, अजूनही अनेक लोक असतील, तर या सर्वांचा सुरुवातीलाच मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या वैद्याला इथे बोलवलं आणि माझे विचार आपल्या समोर प्रकट करण्यासाठी संधी दिली. आयुर्वेद अध्ययन असा या समूहाने स्वतःचा नामाभिमान करून घेतलेला आहे. ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे आणि खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे. आणि खरी अडचण काय आहे की मी अनेक वेळा सांगतो की अनेक वेळा अध्ययन म्हणजे काय करायचं आणि अध्ययन कसं करायचं, त्याच्यामध्ये फार मोठा गोंधळ आहे, किंवा आपला गोंधळ होतो. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. आपल्याला वाटतं की आपण वाचूया, खूप अभ्यास करूया, अनेक श्लोक पाठांतर करूया, असं वाटतं आपल्याला खूप वेळा. पण आपण ते वाचायला लागल्यानंतर आपल्याला जे लिहिलंय तसं काही दिसायला तयार होत नाही, तसं दिसतच नाही. पेशंटवर दिसत नाही, कुठेच दिसत नाही, असं काहीतरी एक व्हायला लागतं, विचित्र परिस्थिती येते. आणि मग आपल्याला आपण जे वाचतोय ते आपण जर अप्लाय करू शकत नसू, तर ते आपण काय वाचायचं, कसं वाचायचं. आज खूप अनेक लोक संहिता वाचनाचं महत्व, संहिता वाचल्याच पाहिजे, टीका वाचल्या पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. परंतु हे सगळं करण्यासाठी जो एक दृष्टिकोन आवश्यक आहे, तो दृष्टिकोन आपण डेव्हलप करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी हे थोडस 2 शब्द आयुर्वेद अध्ययनाविषयी का बोलतोय, कारण इथे म्हणजे अजून तुम्ही आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये नवीन असणारे अनेक लोक या समूहामध्ये आहेत, म्हणून मी बोलतो की आयुर्वेद अध्ययन करताना पहिली गोष्ट अशी केली पाहिजे की आपण जे आहे ते सगळं वाचलं पाहिजे पहिल्यांदा. आणि नंतर मात्र काय केलं पाहिजे की ते जे दुवे आहेत ते दुवे एके ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी केली पाहिजे की आपण एखादा श्लोक वाचला, एखाद्या मोठ्या वैद्यांचं एखादं वाक्य वाचलं, हे सगळं आप्त वाक्य आहे. आलं लक्षात? दातार शास्त्रींचं आपण एखादं वाक्य वाचलं, आदरणीय धर्माधिकारी सरांचं वाक्य वाचलं, आदरणीय वैद्य नाना जोशींचं वाक्य वाचलं, रमेश नानल सरांनी लिहिलेलं काहीतरी वाचलं, कुणी म्हणजे आता मी ही नावं घेतली, पण कुणी मोठे मोठे खूप चांगले वैद्य, आपल्या महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे, आपण फार भाग्यवान आहोत महाराष्ट्रातले लोक. आपण जेव्हा इतर प्रांतांमध्ये जातो तेव्हा आपल्याला समजतं की आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याकडे किती प्रकारचे महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठे मोठे आणि चांगले वैद्य होऊन गेले आणि आता सुद्धा आहेत. तर हे वाचल्यानंतर आपण एक क्षण थांबलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे की हा हे विवेक आळवणीकर सरांनी हे असं वाक्य लिहिलं, समीर जगताप सरांनी असं वाक्य लिहिले, रामदास आवड सर असं बोलले, म्हणजे काय आणि त्याचा रेलेव्हन्स काय, त्याच्या मागे पुढे काय आहे, हे आपण जर थोडं वाचायला सुरुवात केलं, असा आपण विचार करायला सुरू केला, असा दृष्टीने आपण एखादं व्याख्यान ऐकलं, एखादा लेख वाचला, तर मग तुम्हाला त्यातनं अनेक गोष्टी समजायला लागतात. ज्या विचाराने त्यांनी ते लेख लिहिलेला असतो, जो विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत असतात, ते महत्वाचं. मी अनेक मोठ्या मोठ्या लोकांबरोबर संहिता वाचन केलेलं आहे.
त्या लोकांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही संहिता वाचण्यापेक्षा त्याची थॉट प्रोसेस महत्वाची. हे हे युनिव्हर्सल आहे, हे काही संहितेबद्दलच आहे असं नाही. कुठल्याही गोष्टीची थॉट प्रोसेस महत्वाची आणि ती थॉट प्रोसेस आपल्याला कळणं किंवा ती कळण्यासाठी आपण धडपडणं, ती कळून घेण्यासाठी आणि ती अंमलात आणण्यासाठी आपण जीवापाड प्रयत्न करणं, हे आयुर्वेदाच्या अध्ययनाचं सूत्र आहे. त्यामुळं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. कारण आयुर्वेद जसा आज स्वतंत्रता दिवस आहे ना, तसं आयुर्वेद हे त्याच्या अभ्यासकांना अमर्याद स्वातंत्र्य देणारे शास्त्र. आज आम्हाला आपण ऍलोपॅथीमध्ये बघतो की त्यांचे गाईडलाईन्स असतात, हायपरटेन्शनच्या गाईडलाईन्स, आता कोविडच्या गाईडलाईन्स, बरोबर, त्या गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईनच्या पलीकडे ते लोक जात नाहीत किंवा ते एक शास्त्राने त्यांना एक वैचारिक बैठक दिलेली आहे किंवा एक आखून दिलेलं आहे, त्या पद्धतीने त्यांनी पुढे जाणं अपेक्षित आहे. तसं आयुर्वेदाचं नाही. आयुर्वेद शास्त्र असं आहे की जे त्यांच्या साधकांना, त्याच्या डिसायपल्सना अमर्याद स्वातंत्र्य देतात. तू असाही विचार कर, तसाही तू शोधन कर, शमन कर, शोधनात तुला हे एवढं कर, शमनातलं तू एवढं आहे ते कर, काही कर. हजारो लाखो औषध आहेत, त्यांचा वापर करा आणि त्यातनं हे रुग्णांना तुम्ही बरं करा. आणि त्यामुळं होतं काय की तो एवढा मोठा पसारा होतो की आपल्याला त्यातनं घ्यायचं काय आणि ते अप्रोच कसं करायचं एखाद्या गोष्टीकडे हे कळत नाही. आणि म्हणून आपला विद्यार्थी म्हणून खूप गोंधळ उठतो. तर मी आयुर्वेद अध्ययन समूहाला शुभेच्छा देतो आणि त्यांनी या पद्धतीने पुढे जावं अशी एक एक छोटीशी सूचना करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. त्वक विकार आणि पंचभौतिक चिकित्सा असं आज मला संयोजकांनी विषय दिलाय. त्वक विकार म्हणजे कुष्ठ का? तर नाही. हे माझं हे आहे. परवा मी श्रीरामपूरच्या ठिकाणी वैद्य सतीश भट्टर सरांनी मला सांगितलं होतं, त्यावेळी त्यांनी दिलं महास्रोतसाचे व्याधी. तर महास्रोतस आणि अन्नवह स्रोतस एकच आहे का? नाही. तसं त्वक विकार आणि कुष्ठ एकच आहे का? तर नाही. त्वक विकारांमध्ये खूप मोठे गोष्टींचा समावेश होतो. कुष्ठामध्ये कुष्ठ सुद्धा फार मोठा महाव्याधी आहे, जे अष्टव महागद आहेत त्याच्यामध्ये कुष्ठ आहे. आणि त्यामुळे कुष्ठ हा ऑलवेज इट हॅज बीन ए चॅलेंजिंग डिसीज. एव्हरी स्किन डिसीज. आज सुद्धा तुम्ही डर्मॅटॉलॉजीच्या कुठल्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जावा किंवा त्यांना विचारा किंवा आपल्याकडे त्यांच्याकडून कंटाळून आलेले पेशंट्स घ्या, हे खूप इट्स व्हेरी टफ टू ट्रीट. कोणतेही कुष्ठ सोपं नसतं. ते का सोपं नसतं ते आपल्याला आचार्यांनी सांगितले. आणि त्यामुळे मी ह्या व्याख्यानामध्ये खूप मोठी गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. वेळ खूप कमी आहे, परंतु मी त्या थोड्याशा तुम्हाला एक हायलाइट करत जाणार आहे किंवा त्याच्यात तुम्हाला एक दिशा मला ज्या समजत किंवा मला जे वाटतं की तुम्ही त्या पद्धतीने विचार करावा, त्या दिशा आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार. आणि त्यामुळं त्वक विकारांमध्ये दोन भाग केलेले आहेत. ते पुढचे स्लाइड्स आहेत की स्वतंत्र आणि परतंत्र. आपण बघतो स्वतंत्र व्याधी, परतंत्र व्याधी, आपण माधुरी त्याने वाचलेलं आहे. तर स्वतंत्र आणि परतंत्र व्याधी ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं की साक्षात त्वचेच्या ठिकाणी स्थान संश्रय आणि बहुदोष यांची साठवणूक होऊन जे व्याधी निर्माण होतात ते त्यांना कुष्ठ म्हणायचं. आणि परतंत्र म्हणजे ज्यांचे मूळ उद्भव स्थान, ज्यांचं मूळ प्रसर स्थान किंवा ज्यांची मूळ संप्राप्ती एका वेगळ्या ठिकाणी घडलेली आहे, पण त्याचं एक लक्षण स्वरूपामध्ये आम्हाला त्वचेवर अनेक वेळा काही विकार झालेले दिसून येतात, त्यांना परतंत्र त्वक विकार असं म्हणू. तर ही एक प्रॅक्टिकली कसा मी विचार करतो हे आपल्याशी बोलणार आहे. म्हणजे हे म्हणून मी म्हटलं ना की आयुर्वेद आपल्याला अमर्याद स्वातंत्र्य देतो, त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा आणि आपण त्याच्याकडे कसं बघतो आणि कसं बघायचं किंवा रादर मी कसं बघतो, हे मी जे काय अनेक मोठ्या वैद्यांच्याकडून, ग्रंथांमधून, माझ्या गुरुजींकडून, माझे सिनियर्स कडून
जे जे काय मला इनपुट्स मिळाले आणि त्याच्यावर विचार करून मी जे काय माझं प्रॅक्टिसमध्ये जे स्वतः करतो, विचार करतो ज्या पद्धतीने, ते आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न. त्यामुळे कुष्ठ निदानम हे आपल्याला माहिती आहे. त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय असेल ना, तर हे विरोधिनी अन्नपानाने, हे सगळ्यात महत्वाचं असं दातार शास्त्रींचं म्हणणं आहे. विरुद्ध आहार, विरुद्ध आहार हा कुष्ठाचं सगळ्यात मोठं कारण आहे, असं दातार शास्त्रींचं म्हणणं आहे. द्रवस्निग्ध गुरुणीच भजताम आगताम छर्दीम वेगाश्चान्य प्रतिघ्नताम व्यायामाती संताप अतिभुक्त्वान्निशे विणाम घर्मश्रम भयार्तनाम धृतम शीतांबु सेविनाम अजीर्ण अद्देशिनाम चैव पंचकर्म अपचारिणाम नवान्न दधी मत्स्यातील लवणाम्ल निषेविणाम माश मूलक पिष्टान्न तिल क्षीर गुडाशिनाम विवायचापि अजीर्णे अन्ये निद्राच भजताम देवा विप्रान गुरुन धर्शयताम पापम कर्मच कुर्वताम. हे सगळी कारण आहेत. यातल्या प्रत्येक कारणांमुळे सुद्धा कुष्ठ निर्माण होऊ शकतं. यातल्या 2 कारणांमुळे होऊ शकतं, यातल्या 17 कारणांमुळे पण होऊ शकतं. म्हणून कुष्ठ हे खूप डिफिकल्ट आहे. ओळखणं खूप डिफिकल्ट असतं आणि त्याचं निदान करणं आणि त्याच्या चिकित्सेची दिशा ठरवणं खूप डिफिकल्ट असतं. पण दातार शास्त्री म्हणतात की कुष्ठाचं सगळ्यात महत्वाचं निदान आहे विरोधी अन्नपान. आणि हे जर आपण बघितलं, नवान्न दधी, पिष्टान्न, तिल क्षीर, ही सगळ्या संतर्पणजन्य व्याधीचं निदान आहे. कुष्ठ हा प्राधान्याने संतर्पणजन्य व्याधी आहे. हे वाक्य महत्वाची लक्षात ठेवा की कुष्ठ हा प्राधान्याने संतर्पणजन्य व्याधी आहे. आणि अपतर्पणजन्य कुष्ठ पण असतील किंवा क्वचित कधीतरी तुम्हाला सापडतील, पण प्राधान्याने हा संतर्पणजन्य व्याधी आहे. आणि त्यामुळे भले आपल्याला जे संतर्पणात सगळं दिसतं, हे सगळे जे आहेत ना, अति आम्ल लवण, नवान्न दधी, दिवास्वाप, हे सगळं जे आहे हे आपल्याला प्रमेहामध्ये दिसतं, स्थौल्यामध्ये दिसतं, तसंच कुष्ठामध्ये दिसतं. म्हणजे दातारशास्त्रींचा एक विषय शब्द आहे कारण परंपरा, म्हणजे ज्या पांचवौतिक मध्ये हेतूंना महत्व आहे आणि त्या हेतूंना महत्व अशासाठी आहे की त्या हेतू संतर्पणजन्य आहेत, अपतर्पणजन्य आहेत आणि त्या हेतूंमध्ये कोणत्या प्रकारची संप्राप्ती घडलेली आहे, अवशोष कल्पनेने कोणत्या गुणांची संप्राप्ती घडलेली आहे, हे हुडकण्याचा जो एक धडपड किंवा प्रयत्न आपण संप्राप्ती लावताना केला पाहिजे कुठल्याही व्याधीमध्ये. तर ह्याचा अर्थ कसा की तुम्ही जर दधी सेवन केलं तर तुम्हाला आम्लपित्तही होऊ शकतं, तुम्हाला कुष्ठही होऊ शकतं, तुम्हाला प्रमेय होऊ शकतो, तुम्ही स्थूलताही येऊ शकते, तुम्हाला रक्तपित्तही होऊ शकतं, बरोबर. मग इथे अंशांश कल्पनेचं महत्व येतं. इथे गुणांच्या पर्यंत जाऊन चिकित्सा करण्याचं, गुणांपर्यंत जाऊन हेतूंचे परिणाम हुडकण्याचं महत्व लक्षात येतं आपल्याला. आणि म्हणून हे प्राधान्याने हा आहे संतर्पणजन्य व्याधी. वातादयस्त्र दुष्टास्त्वग रक्त मांसमांबुच दूषयंती स कुष्ठानाम सप्तको द्रव्य संग्रह. दोष दुष्य संग्रहाचा खूप मोठा आहे आणि त्यामुळे हा अवघड होतं. आता कुष्ठाने जयंते सप्तच्या एकादश, 7 महाकुष्ठ आहेत, 11 क्षुद्र कुष्ठ आहेत, सगळे आपल्याला माहिती आहे. कुष्ठानी सप्तदा दोषही पृथक द्वंद्वही समागते. कोणते आहेत? वातज पित्तच कपज, वात कपज पित्त कपज कप, हे सगळे आहेत त्रिदोष. सर्वे होता. याचा अर्थ काय की सर्व कुष्ठ सन्निपातज असतात. कुठलंही कुष्ठ केवळ एका दोषामुळे होत नाही, सर्व कुष्ठ सन्निपातज आहेत आणि त्यामुळेच ती ट्रीट करायला खूप डिफिकल्ट आहे. कुष्ठाची पूर्वरूप अतिश्लक्ष्ण खर स्पर्श, स्वेद अस्वेद विवरणता, दाह कंडुत्वची स्वाप, तोद कोठवान नातिर भ्रमा, प्राणानाम अधिकम शूलम शीघ्रोत्पत्ती चिरस्थिती, रूढानामपि वृक्षत्वम निमित्ताल्पे अतिकोपनम, रोमहर्ष असृज कार्ष्ण्यम कुष्ठ लक्षणम. आता हे तुम्हाला सगळीकडे दिसतील, त्यातले काही दिसतील काही नाही. आणि ही जी आहे ती आपण दोषांच्या आधारे त्याचं समजून घेऊ शकतो. म्हणजे शूल आहे त्यात तिथे वात आहे, कंडू आहे तिथे कफ आहे, दाह आहे तिथे पित्त आहे, बरोबर. स्वाप आहे, स्वाप आहे तिथे वात पण आहे आणि कफ पण आहे. कोठोन्नती भ्रम आहे तिथे पित्त आहे, बरोबर. या
पद्धतीने आपण ही रूप समजून घेऊ शकतो की ती कशा पद्धतीने पुढे त्यांचं दोषाधिक्य किंवा कोणता दोष प्रामुख्याने प्रकोपित झालेला आहे शब्द आणि त्यानुसार आपल्याला पुढे त्याची लक्षण आणि पूर्वरूप दिसतात. दोष अधिक्यानुसार मुख्य लक्षणं कुठली दिसतात तर खरम वृक्षम कुष्ठम संवेदनम क्वथित दाह राग श्रावान्वितमतम कफात क्रेदी घनम स्निग्धम सकंडुषयवरम द्विलिंगम द्वंद्वजम कुष्ठ स्त्रीलिंगम सन्निपात. थोडक्यात काय की ज्या कुष्ठामध्ये आपल्याला जी लक्षणं दिसतात त्या लक्षणांनुसार आपल्याला त्यातलं दोषांचं आधिक्य कळू शकतं. दोषांचं आधिक्य केवळ कळून आपल्याला पुरणार आहे का तर आपल्याला केवळ दोषांचं आधिक्य कळून पुरणार नाहीये. हे आपल्याला पण नंतर आपण बघूया. पण एक आपल्याला दिशा मिळते, एक आपल्याला डायरेक्शन मिळते की जे काही आपल्याला त्वचेवर जे काय लिजन किंवा दिसतंय आपल्याला काय हे खरं स्पर्शाचं आहे का किंवा त्याच्यामध्ये राग आहे का म्हणजे राग म्हणजे रेडनेस किंवा एक हिटिंग आहे, गरमपणा आहे, इन्फ्लमेशन आहे, असं आहे का, वृक्षत आहे का, कोरडं पडलेलं आहे का, ते स्राव आहे, स्राव असेल तर ते पित्ताचं आहे, कोरडं असेल तर ते वाताचं आहे, कफात क्लेदी क्लेद आहे का, त्या ठिकाणी ओलावा आहे का, नुसतंच असं काहीतरी असे स्राव येत आहेत असं आहे का, हा कंडू शैत्य गौरव या प्रकारचं आहे का. तर ह्या पद्धतीने दोषांच्या आधिक्यानुसार आपल्याला कळता येतं. धातुदृष्टीची लक्षणं पण त्यांनी दिलेली आहेत आचार्य की त्वक्स्थे वैवर्ण्य मांगेशु कुष्ठे रोक्षमचे जायते त्वक स्वापो रोमहर्षच स्वेदस्याति प्रवर्तनम कंडूर विपूयकश्चैव कुष्ठे शोणित संस्कृत. म्हणजे आता आपल्याला दोषाची बरोबर इथं दोषाची आधिक्यानुसार काय लक्षण आहेत ते कळलं. आता इथे धातूंची आधिक्यानुसार काय लक्षण आहेत हे आपण समजून घेऊ शकतो. आणि मग वैवर्ण्य मांगेशु बरोबर आपल्याकडे एखादा पेशंट येतो, वांगचा पेशंट येतो, त्याला आपण व्यंग असं म्हणतो आपल्याकडे, नीलिका कामला व्यंग पिप्लवस्तील कालिका जे रक्तप्रदोषाची व्याधी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं. तर वैवर्ण्यम अंगेशु हे हा कुष्ठामध्ये हा वैवर्ण्य जे आहे हे कुष्ठाचं आहे का पांडूचं आहे हे आपल्याला हुडकायला लागतं. त्याचे हेतू असतील, त्याच्या बरोबरची कोणती लक्षण आहेत ह्याच्यानुसार त्याची संप्राप्ती कशी घडली, पूर्वरूप कशी आहे ह्यानुसार आपल्याला त्याचं वैवर्ण्यम अंगेशु हुडकावं लागतं. आता हे वैवर्ण्यम म्हणजे काय, दोन्ही आहे, हायपोपिगमेंटेशन हायपर पिगमेंटेशन आणि वेगळंच काही म्हणजे ज्याला व्हिटिलिगो ल्युकोडर्मा अशा प्रकारचं. हा आणि यामुळे हे आपल्याला कळतं की काय होतंय ते स्वेदस्य अतिप्रवर्तन. स्वेदस्य अतिप्रवर्तन आपण आपल्याकडे येतात बघा, अनेक लोक येतात की फक्त हातापायाच्या तळव्यांना घाम सुटतो, अति घाम सुटतो हातापायाच्या तळव्यांना. ठीक आहे, तर हे कुष्ठाचं लक्षण आहे आणि हे कुष्ठ म्हणून आपण त्याला ट्रीट केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्वक्स्थ कुष्ठ असं आपण त्याला ट्रीट. कंडू आणि विपूयक असेल तर ते शोणित संश्रित आहे आणि कार्कश पीडक असतील तोद स्फोट स्थिरत्व तर मांस धातूचे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आपल्याला लक्षण घ्यायचे. कौण्यम गतिक्षयांगानाम संवेदा क्षत सर्पणम मेधस्थान गतिलिंग प्रागोक्तानी तथे. म्हणजे ह्या प्रकारचे जे क्षत असतील किंवा कौण्यम याचा अर्थ मला वाटतं की डिफॉर्मिटीज किंवा त्या पद्धती कुठेतरी वेडेवाकडेपणा येणं ह्या पद्धतीचं आपल्याला जर दिसलं, नासाभंगो अक्षिरागश्च क्षते शुक्रिमी संभव, ह्या सगळ्याचा जो आहे हे धातुदृष्टींची कोणती लक्षणं, थोडक्यात दोषांची कोणती लक्षणं दिसत आहेत, कुठल्या धातूच्या आश्रयाने हे झालेलं कुष्ठाचं लक्षण दिसतंय हे आपण बघू शकतो. त्यानंतर जी आहेत महाकुष्ठ आहे, ही महाकुष्ठ
पहिला त्यांनी वर्णन केली आणि मग क्षुद्र कुष्ठ वर्णन केली. एकूण 18 प्रकारची कुष्ठ त्यांनी वर्णन केली. कोणत्याही कुष्ठांचा आपण अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये त्या कुष्ठाचा वर्ण, त्या कुष्ठाचं स्थान, त्या कुष्ठामध्ये असणारा, ज्याला आपण म्हणतो की रेज्ड आहेत का, म्हणजे त्वचेच्या लेवलला आहेत का त्वचेच्या वर त्यांची वाढ झालेली आहे, म्हणजे हायपरट्रॉफी ऑफ द एपिथेलियम आहे का ते त्वचेच्या पातळीवरच आहेत का त्वचेच्या वर ते उच्छेद स्वरूपात आपल्याला काही दिसतंय. हे ह्या 3-4 गोष्टी, त्यानंतर संवेदना तिथे आहेत का नाही, उष्णता आहे का, वृक्षता स्रावता आहे का, ह्या सगळ्या गोष्टी 5-6 गोष्टी तरी आपल्याला कुठलाही कुष्ठ आला की त्याच्यामध्ये नोट डाऊन केल्या पाहिजेत. कुठलाही त्वचेच्या विकाराचा पेशंट आला की त्याच्यामध्ये आपल्याला नोट डाऊन केल्या पाहिजे. आता ह्याचे मी काय सगळ्यात जात नाही, हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये मी जर बोलत बसतो तर महत्वाचा जो विषय बोलायचा तो जाईल. त्यामुळे हे काय आहे की आपण जर आजची तुम्ही डर्मॅटॉलॉजी वाचलीत तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे सगळी लक्षणं सगळी दिसतील तुम्हाला. कंडू आहे, जे इचिंग आहे, नंतर सिक्रिशन्स आहेत, ड्रायनेस आहे, या सगळ्या प्रकारची लक्षणं बघा तुम्हाला दिसतं. सोत्सेदम सरागम पुंडरिकम तदु, म्हणजे सोत्सेद म्हणजे स्किन लेवलच्या वर आलेलं आहे का ते, ह्या पद्धतीचे तुम्हाला हे सगळे लक्षणं दिसतील. तशीच हे क्षुद्र कुष्ठ जे आहेत ती अस्वेदनम, महावास्तू, म्हणजे महावास्तू म्हणजे त्याचा स्प्रेड किती आहे, स्प्रेड मोठा असतो. महावास्तू स्प्रेड मोठा असतो. मत्स्य शकलोपम, स्केलिंग असतं, हे एक कुष्ठ आहे. चर्माख्य बहलम हस्ती चर्मवत, म्हणजे ते इतकं ड्राय झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जाड पण आहे ते त्वचा तिथली, आणि ती हस्ती चर्मवत म्हणजे इतकी कोरडी पण आहे. शावम किण खरस्पर्शम परुषम किटिभम स्फुटम, आणि विपादिकामध्ये पाणीपाद स्फुटनम तीव्र वेदना, हे हात तळपाय यांच्यामध्ये क्रॅकिंग आहे, क्रॅकिंग आहे, स्फुटनम आहे आणि ते वेदना आहेत. कंडू मद्भी सरागैश्चहा कंडेर अलसकम चितम स कंडू राग पीडकम दद्रू मंडलम उद्गतम, म्हणजे त्याच्यामध्ये खाज पण आहे, लाली पण आहे आणि पीडका पण आहे. तर त्याला आपण दद्रू म्हणतो. आणि रक्तम सशूलम कंडू मतम सस्फोटम यत गलत्यपी, त्याच्यामध्ये सिक्रिशन्स आहेत, मग ती सिरस आहेत का, त्याला आपण म्हणतो पूययुक्त त्याच्यामध्ये पस झालेला आहे का, हे आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये सूक्ष्म बहुव्या पीडका श्राव्यता पामेयुक्त, म्हणजे हा जो पामा आहे आपला त्याच्यामध्ये खूप लहान लहान इरप्शन्स आहेत, खूप छोटे छोटे पण एका वेळी भरपूर असणारे पीडक आहेत आणि स्राव जास्त आहेत त्याच्यामध्ये. मग त्याला आपण स्केबिज सारखं आहे का किंवा हे का, असे त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो. आणि म्हणून देखा हे बघा, स्फोटेस तीव्र दाहे रूपायत ने पाण्यहो कच्छू उग्रास फिचोश्च, म्हणजे त्यांनी स्पेसिफिक स्थानं पण दिलेली आहेत की हाताच्या ठिकाणी आहेत, स्फिग भागी आहेत, हिप्सवर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, त्या आपण बघू शकतो. विचर्चिका, कंडू पीडका शावा बहुस्रावा, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिक्रिशन्स असतात, हे महत्वाचं आहे. कुष्ठेषु प्रधान दोष व्यपदेश, हे त्यांनी सांगितलेलं आहे की कोणकोणती जी ही महाकुष्ठ आणि क्षुद्र कुष्ठ दिलेली आहेत, त्या महा आणि क्षुद्र कुष्ठांमध्ये कोणतं दोषाधिक्य असतं हे त्यांनी दिलेलं आहे. हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यामध्ये मी काय जास्त वेळ घालवत नाही. कुष्ठादिनाम संसर्ग यत्नम, हा श्लोक आता आपण असंख्य वेळा ऐकलेला आहे. सध्या आपल्या कोविडमुळे आपल्याकडेही कसं हे जे एपिडेमिक्स आहेत किंवा जे संसर्गजन्य रोग आहेत ते कसे स्प्रेड होतात याविषयी आपल्याकडेही काही आपल्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. यासाठी आपण
हा श्लोक आतापर्यंत 100,000 वेळा आपण या 5 महिन्यामध्ये ऐकलेला आहे किंवा कोणाला सांगितलेला आहे. हे प्रसंगात गात्र संसर्गात ह्याच्यामुळे सुद्धा कुष्ठ, ज्वर, शोष, नेत्राभिषंग हे रोग होऊ शकतात. शीतपित्त, आता ही कुष्ठ झालं. कुष्ठानंतर आता मी त्वक विकारांकडे येतो. ही जी कुष्ठ आहेत ही स्वतंत्र कुष्ठ म्हणून, स्वतंत्र एक कुष्ठ विकार म्हणून या 18 कंडिशन्स आपण ट्रीट केल्या पाहिजे. या 18 कंडिशन्स आपण बघितल्या पाहिजे. पण परतंत्र म्हणून किंवा त्वचेवर दिसणाऱ्या किंवा त्वचेवर व्यक्त होणाऱ्या पण त्वचेमध्ये ज्यांची गंभीर संप्राप्ती नाही अशा जे कंडिशन्स आहेत त्याच्याबद्दल आपण बघूया. त्यातला आहे शीतपित्त, ज्याला अर्टिकारिया म्हणतो, किंवा पित्त उठणे अंगावर. असं जे आपल्याकडे लोक येतात, अंगावर पित्त उठलंय, मग काहीतरी खाण्यामुळे असतं, कुठल्या तरी औषधांमुळे असतं, कुठेतरी वाऱ्यात जाऊन आल्यामुळे असतं, त्याला आपण शीतपित्त म्हणतो. शीतपित्त, उदर्द, पोट या 3 कंडिशन्स त्याच्यामध्ये येतात. शीत मारुत संस्पर्शात प्रदुष्टव कफ मारुतो पित्तेन सह संभूय बहिर अंत विसर्पता. हे जे आपण करतो की पित्तेन सह संभूय, हे जे काय त्यांनी त्याची हेतू दिलेले आहेत, पॉझिटिव्ह फॅक्टर्स दिलेले आहेत आणि त्याचे जे लक्षणं दिलेले आहेत ते ह्याच्यामध्ये शीतपित्तामध्ये येतात. शीतपित्ताचे लक्षण बघा. वरदिष्ट वरटी दष्ट संस्थान श्रोता संजयते बही सकंडुतोद बहुल छर्दी ज्वर विदाहवान उदर्दमित्तम विद्यात शीतपित्तम अथापरे वाताधिकम शीतपित्तम उदर्दस्तु कफाधिका. या पद्धतीने म्हणजे शीतपित्तामध्ये वाताचं अधिक्य असतं, कारण ते विसर्पणशील असतं आणि भरपूर वेळ म्हणजे असं सगळं अंगभर पटकन झालं, ते पित्त उठलं, मग ते थोड्या वेळाने आपोआप कमी होतं. आपल्याकडे अनेक असे पेशंट येतात की जे रोज त्यांना पित्त उठत राहतं आणि रोज ते एखादी अँटीहिस्टामिनिक घेतात, लिव्होसिट्रिजन घेतात की मग ते बरे असतात. असं ते काही काही 3 महिने, 6 महिने, वर्षभर घेणारे पेशंट सुद्धा आपल्याकडे येतात. शेवटी त्या औषधाला कंटाळून आपल्याकडे येतात की मी ते घेतलं नाही तर माझं अंग भरून जातं, पित्त उठतं माझ्या अंगात. तर हे वाताधिकम शीतपित्तम उदरदस्तु कफाधिका. कफाधिका म्हणजे ज्याच्यामध्ये हे थोड्या प्रमाणात उठतं, हळूहळू उठतं, हळूहळू उठतं त्याच्यामध्ये आणि कंडू जास्त असतं आणि हळूहळू जात, हे त्याच्यामध्ये उदरमध्ये. आणि कोठमध्ये असम्यक गोमनोदीर्ण पित्त श्लेष्मान्य निग्रही मंडलानी सकंडुनी राघवंती भवनीची. कोठ हा सानुबंध कोठ इत्यादी म्हणजे काय, हे मंडल स्वरूपात असतात आणि कंडू आणि राग युक्त असतात आणि मंडल स्वरूपात. मंडल ह्याचा अर्थ असं की वेगवेगळं म्हणजे त्याचे पॅचेस येतात. मंडलेचा अर्थ पॅच, एक विशिष्ट पॅच असतो, त्या पॅच पुरतं कंडू आणि राग असतो, म्हणजे रेडनेस आणि इचिंग असतं. पण असे बरेच असतात, त्यांना कोठ असं म्हणतात. आता हे कुष्ठाचं चिकित्सा सूत्र आपल्याकडे आलेलं आहे. वातोत्तरेषु मगाशी म्हणलं ना आपण की हे आपल्याला दोषांचं आणि धातूंचं आधिक्य कळणं कशासाठी महत्वाचं आहे, तर आपल्याला त्याच्यानुसार ट्रीटमेंटकडे पटकन जाता येतं. वातोत्तरेषु सर्पिर वमनम श्लेष्मोत्तरेषु पित्तोत्तरेषु मोक्षो रक्तस्य विरेचनम चाक्र. आता याच्यामध्ये बघा, जे वातप्रधान कुष्ठ आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकारची सिद्ध घृत वापरायची. जे कफप्रधान कुष्ठ आहेत त्यांच्यामध्ये शोधन म्हणून वमन वापरायचं आणि जी पित्तप्रधान कुष्ठ आहे त्याच्यामध्ये रक्तमोक्षण आणि विरेचन यांचा उपयोग करून घ्यायचा शोधन म्हणून. आणि हा ह्याचा बेस आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही जे कुष्ठ, आणि जसं थोडक्यात आपण मगाशी मी पहिलं वाक्य सांगितलं आपल्याला की कुष्ठ हा संतर्पणजन्य व्याधी आहे आणि त्यामुळे संतर्पणजन्य व्याधींमध्ये शोधन चिकित्सा महत्वाची असू शकते आणि असतेच, कारण दोषांचा संचय खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळे हा शोधन चिकित्सांचा, वमन, विरेचन, पंचकर्म उपचारांचा उपयोग अनेक वेळा हा करावा लागतो.
वमनी विरेचन योगः कल्पोक्तः कुष्ठिनां प्रयोक्तः प्रच्छन्नं पे कुष्ठे महतीचे सस्तम स्थिरावेदन. आता हे जे आपल्याला त्याचं इंटेन्सिटी आहे, दोषांचं बल आहे, दोषांचं प्रमाण किती आहे, कमी जास्त आहे, त्याचा स्प्रेड किती आहे त्या स्किन लिजन्सचा, त्याच्यावर आपण कुठल्या प्रकारचं रक्तमोक्षण, कोणत्या प्रकारचं वमन, कोणत्या द्रव्यांनी वमन, कोणत्या प्रकारचं विरेचन, कोणत्या द्रव्यांनी विरेचन, हे ठरवायला लागतं. बहुदोषः संशुद्धः कुष्ठी बहुशो अनुरक्षता प्राणा. कारण दोष प्रचंड प्रमाणामध्ये असल्यामुळे त्यांचं शोधन करताना काही वेळा अत्यंत थकवा येण्याची शक्यता असते, अत्यंत प्राणाशी गाठ पडण्याची शक्यता असते. कारण का की त्या कुष्ठामध्ये दोष दुष्य संग्रह भरपूर आहे आणि त्यातला खास रक्तम जीवमिती स्थिती, हे जे रक्ताचं जीवन हे रक्ताचं स्थान आहे आणि रक्त आणि रस हे दोन्ही जे व्याधी आहेत, प्रीणन आणि जीवन ही ज्यांची प्रधान कर्म आहेत, ही कुष्ठामध्ये नक्की दुष्ट झालेली असतात आणि त्यामुळे कोणत्याही पद्धतीचं शोधन करत असताना ह्या प्राणांचं रक्षण किंवा एका विशिष्ट पद्धतीने रुग्णाचं बल टिकवणं हे तितकंच महत्वाचं असतं. ही अतिमात्र हृदय वायूर हाण्यात बलमाशू. त्यामुळे दोष जर तुम्ही अतिप्रमाणात काढण्याचा आणि सातत्याने प्रयत्न केला तर वात प्रकोप होण्याची शक्यता असते. आपल्याला माहित आहे वात व्याधीमध्ये आपण वाचलेलं आहे की जिथं रिक्त असतं तो उरयित्व बली हा जो जर आपण त्याला आशयामध्ये, कोष्ठामध्ये, धातूमध्ये जर वायूला शिरायला संधी दिली तिथे क्षयामुळे, तर तो तिथे वायूर हन्यात बलमाशू हे करू शकतो. स्नेहस्य पानमिष्टम शुद्धे कोष्ठे प्रवाहिते रक्ते वायूर ही शुद्ध कोष्ठम कुष्ठिनम अबलम विशती शीघ्रम. त्यामुळे कुष्ठामध्ये सुद्धा शोधन करताना अत्यंत सावधानपणे करावं लागतं आणि केलं पाहिजे. आणि म्हणून अनेक वेळा जे कुष्ठामध्ये थोडं थोडं शोधन काही काही एका विशिष्ट कालावधीनंतर करायचं, असा सुद्धा आदेश आपल्याला शास्त्रकाराने दिलेला आहे आणि तो आपण त्या पद्धतीने सुद्धा त्याच्याकडे बघू शकतो, त्याच्याकडे जाऊ शकतो. तर कुष्ठ मगाशी मी तुम्हाला म्हणलं की स्वतंत्र आणि परतंत्र असं आपण त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे की महाकुष्ठ आणि क्षुद्र कुष्ठापैकी कुठला प्रकार आपल्या समोर आला असेल तर त्याला कुष्ठ म्हणूनच ट्रीट केलं पाहिजे. कुष्ठासारखे जो एक दोष दुष्य संग्रह आहे तो सन्निपातज आहे, ह्या पद्धतीने त्याची एक दीर्घकालीन चिकित्सा आपण केली पाहिजे. पण जर ते परतंत्र कुष्ठ स्वरूपाचं असेल, म्हणजे उदाहरणार्थ शीत पित्त उदर कोठ असेल, विसर्प किंवा ज्या वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणू इरप्शन्स बॉडीवरचे, जसं की हर्पीज आहे, हर्पीज झोस्टर ज्याला आपण म्हणतो, नागिण ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, ते त्वचेवर जरी दिसत असलं, त्वचा विकार सारखं असलं तरी ते कुष्ठ नाहीये, बरोबर. त्याची मूळ संप्राप्ती दोष दुष्य संग्रह संश्रय आणि हे सगळं एका वेगळ्या ठिकाणी. विद्रती सुद्धा एक स्वतंत्र व्याधी आहे, तरी त्याची अभिव्यक्ती त्वचेवर असते. मुखदूषिका, पीडकायुक्त ज्वर, जसं की गोवर, कांजिण्या, या पद्धतीचे जे ज्वर आहेत, मेजल, चिकन पॉक्स किंवा सध्या आपण बघतो व्हायरल फिवर्स जे आहे, व्हायरल फिवर्स मध्ये आफ्टर 3-4 days यू विल सी ए रॅश. तुम्हाला एक रॅश दिसेल, अत्यंत पूर्ण शरीरभर असं लाल लाल होऊन जातं. डेंग्यू मध्ये काही वेळा पेटिशियल ब्लिडिंग दिसतं, बरोबर. हे जे काय आहे हे पीडकायुक्त ज्वर, त्वचेवर ज्या गोष्टी त्वक विकार म्हणून दिसतात, तर त्यांची चिकित्सा, मूळ व्याधींची चिकित्सा ते पूर्ण होते. अरूढ व्रण हे सुद्धा त्वचेच्या ठिकाणी दिसतं, त्वक विकार म्हणूनच पेशंट आपल्याकडे येतो. अरूढ व्रण, नॉन हिलिंग वुंड्स, हा सुद्धा आपल्याला घेतला पाहिजे. मग भले तो डायबेटिक वुंड असेल किंवा व्हेरिकोज अल्सर असेल, बरोबर. ह्या पद्धतीने आपल्या समोर पेशंट्स प्रेझेंट होतात आणि त्यामुळे त्यांना कुष्ठामध्येच कुष्ठाची चिकित्सा करायची का त्या ह्याची करायची, तर याच्यामध्ये दोन्हीचा एक समन्वय साधावा लागतो.
कारण जेव्हा एखादी गोष्ट त्वचेच्या ठिकाणी व्यक्त होते तेव्हा ती अत्यंत अवघड होते, सोपी नसते, हे पहिल्या लक्षात ठेवायचं. त्या पेशंटला काउन्सिल करून चांगल्या पद्धतीने त्याला धीर देऊन त्याला आपल्या ट्रीटमेंट समजावून सांगून त्याला आपल्या ट्रीटमेंटमध्ये सहभागी करून घेऊन आणि त्याला प्रोत्साहित करून लॉंग ट्रीटमेंटसाठी तुम्ही केलं तर अत्यंत चांगले परिणाम तुम्हाला झालेले दिसून येतात. पंचवैदिक विचार हा सांगण्यासाठी मी प्रामुख्याने आहे. तर पंचवैदिक सिद्धांत जे आहेत हे दातार शास्त्रींनी जे पंचभौतिक चिकित्साचं आविष्करण केलं हे त्यांनी काही स्वतःच्या जे खूप वेगळं असं काही केलं असं नाही. त्यांनी वेगळं काय केलं तर जे मूळ आयुर्वेदाचंच आहे ह्या मूळ आयुर्वेदाच्या जो संहिता आहे तोच बेस आपण घेऊन त्याच्या आधारे आपल्याला पंचमहाभूतांच्या दृष्टीने हे गोष्टी कशा करता येतील याचा विचार आपल्या समोर मांडला. महत्वाचं असं की कोणतीही चिकित्सा ही 20 गुणांची असते आणि त्यामुळं जे गुरुवादी 20 गुण आहेत यांची चिकित्सा असते. यांच्यामुळेच हेतूंमुळे बिघाड होतात, यांच्यामध्ये संप्राप्ती निर्माण होते आणि त्यामुळे ज्या पद्धतीने हे 20 गुण बिघडत जातात ह्या बिघडत झालेल्या गुणांच्या बरोबर आपल्याला चिकित्सा करायची आहे आणि त्यामुळे हे 20 गुण वातपित्त कफांच्या 3 भागामध्ये विभाजित करण्याच्या ऐवजी जर पृथ्वी आप तेज वायू आकाश यांच्यामध्ये 5 भागांमध्ये विभाजित केले तर आपल्याला ते सोपं पडतं आणि त्याचबरोबर इतरही काही त्यांनी विचार पंचवैदिक चिकित्सेमध्ये आणले आणि त्याचा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीने करून घेतला. पंचवैदिक चिकित्सा पद्धती ही आपल्याला आयुर्वेदाकडे, रुग्णाकडे, चिकित्सेकडे, द्रव्याकडे, औषधाकडे एका वेगळ्या पद्धतीने बघण्याची दृष्टी देणारी चिकित्सा पद्धती आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं. एखादी गोष्ट आपण कशी बघतो त्रिदोषांच्या पद्धतीने कशी बघतो तीच पंचमहाभूतांच्या पद्धतीने कशी बघायची हे सांगणं हे समजून घेण्यासाठी पंचवैदिक चिकित्सा फार उपयुक्त आहे. यकृत प्लीहा मूत्रपिंड पंचवैदिक चिकित्सेमध्ये जो उदर परीक्षणाचा भाग आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. उदर परीक्षण हे अग्नीचं परीक्षण आहे. काय चिकित्सा इथे अग्नी चिकित्सा आणि त्यामुळे अग्नीची स्थिती समजून घेणं हे अग्नीची चिकित्सा करण्याच्या आधी महत्वाचं आहे आणि त्यामुळे अग्नीची स्थिती समजून घेण्यासाठी यकृत प्लीहा मूत्रपिंड या 3 अवयवांचा आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय या अवयवाचा विचार त्यांनी केला. हे अवयव ह्याचा अर्थ त्या अवयवांचाच नाही तर या अवयवांच्या आसमंतामध्ये आपल्याला दिसणारी जी परीक्षण पद्धती आहे ती मी पुढे आपल्याला बोलेन. अवयवांची उत्पत्ती कशी होते कारण काय अवयवांची जी उत्पत्ती होते ती महत्वाची. यकृत प्लीहानो शोणित जो कफशोणित मांसानाम साराच जीवा प्रजा येते बरोबर. असे जे काही आहेत त्या अवयवांची उत्पत्तीचा विचार त्यांनी केला कारण ह्या अवयवांच्या उत्पत्तीच्या मध्ये ही जे काय कफशोणित मांसानाम साराच जीवा प्रजा येते याचा अर्थ कफशोणित मांस यांचा जिव्हा रोग कोणताही आपल्या समोर आला की ह्यांचा विचार आपल्याला सापडतो पटकन आणि त्यांचा वरची औषधं त्यांच्यावरचा विचार करून आपण उपयोग करू शकतो. अम्लक्षार सिद्धांत हा खूप मोठा सिद्धांत आहे की जो दातारशास्त्रींनी मदात्य चिकित्सेमध्ये त्यांना तो सापडला की क्षारोही अति माधुर्यम शीघ्रम अम्लोपसंहिता असं सांगितल्यानंतर अम्ल आणि क्षार यांच्या एकत्रीकरणातून एक मधुरत्व निर्माण होतं आणि पूर्ण हा विचार त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात डेव्हलप केला. त्यातून अम्ल क्षार प्रकृती व्यक्तीच्या जन्मतारखेवरून कशी काढायची आणि त्याच्याबद्दल त्यांनी विचार केला. तर तो एक खूप मोठा टॉपिक आहे तो आपण पंचवैदिक चिकित्सेच्या पुस्तकांमध्ये आपण तो वाचावा. देवी गोवर कांजिण्या यांची जी क्षारधर्मी उष्णता शरीरात राहते आणि त्यातून ते जे वेगवेगळे व्याधी पुढे निर्माण होतात त्याचा त्यांनी विचार केला. कामला किंवा कावीळ होऊन गेली असेल देवी गोवर कांजिण्या ह्या सगळ्या किंवा इतरही
म्हणजे हे त्यांनी आपल्याला एक दिग्दर्शन केलेलं आहे. आपण इतरही पेशंटची जेव्हा हिस्ट्री घेतो तेव्हा त्याला जे जे काय पूर्व व्याधी वृत्तांत ज्याला आपण म्हणतो की आताच्या आधीपर्यंत जे जे काय त्याला डिसीएस होऊन गेले असतील, त्या डिसीएस मुळे कोणत्या प्रकारचे उपद्रव, उदरक, इरिव्हर्सिबल ऑर रिव्हर्सिबल डॅमेजेस त्या डिसीज मुळे काही झाले का, त्याचे फुटप्रिंट्स आपल्याला कुठे सापडत आहेत का, हे हुडकणं आणि ते हुडकून त्यांचा विचार ठेवणं. आता तो कोणत्याही प्रकारच्या कारणासाठी आपल्याकडे चिकित्सेसाठी आला असेल, परंतु त्याच्या पूर्वव्याधीमध्ये जे काही झालेलं आहे त्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये आपण अवश्य ठेवला पाहिजे. अद्वैतशोष, बुद्धिंद्रिय विरुद्ध आहार हे एक महत्वाची हेतू म्हणून दातारशास्त्रींनी खूप मोठं त्याच्यावर काम केलं. अद्वैतशोषामध्ये वरांग क्षार सारखं औषध त्यांनी काढलं. बुद्धिंद्रियामध्ये जटामोसी फांट असेल किंवा सारस्वतारिष्ट असेल ह्यासारखी औषधं त्यांनी त्याच्यामध्ये विचार केला. तसंच विरुद्ध आहार, विरुद्ध आहारामध्ये एक शरीरामध्ये विषाची निर्मिती होती, एक आमाची निर्मिती होती आणि ते अशा पद्धतीने ते होतं की जे त्याच्यामध्ये ते शरीर त्याला पचवू शकत नाही, शरीर त्याला काढू शकत नाही. विरुद्ध आहारामध्ये लिहिलेलं आहे तसं. त्यालाच आपण लीन दोष म्हणतो किंवा एक त्याच्यामध्ये त्याला एक ज्याला आपण शल्यभूत, शल्य रूप असं त्याला शब्द वापरलेला आहे शास्त्रकारांनी. तर अशा प्रकारचे एक काहीतरी पदार्थ रसरक्तामध्ये फिरत असतो आणि तो शरीराला त्याचं पचनही करता येत नाही आणि तो निर्हरितही करता येत नाही. त्यामुळे अनेक गोष्टी होतात. यकृत, प्लीहा, मूत्रपिंड याच्यामध्ये फक्त थोडक्यात बोलतो की उदर परीक्षणामध्ये काय होतं की पेशंटला रिकाम्या पोटी बोलवलं जातं आणि तो पेशंटला तो पाठीवर त्याला झोपवलं, त्यांनी गुडघे त्याचे आपसून घेते की उदर परीक्षण केलं जातं. उदर परीक्षणामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या केल्या जातात. एक आहे की उदरामध्ये पहिला मृदू काठिण्य, दुसरं उष्ण शीतत्व, तिसरं पीडनासत्व आणि चौथं जे आहे ते नाद परीक्षा किंवा शब्द परीक्षा. तर ह्या 4 परीक्षा आपण करतो. पहिल्यांदा पोट मऊ आहे का कठीण आहे बघतो. यकृत आणि प्लीहाच्या ठिकाणी हाताच्या मागच्या बाजूने उष्णता हुडकण्याचा, तपासण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यानंतर पीडनासहत्व आपण करतो की यकृत, प्लीहा, मूत्रपिंड, गर्भाशय याच्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर नंतर शब्द परीक्षा करतो. पर्कशन, आकोटन ज्याला म्हणतो पर्कशन, हे यकृताम आणि प्लीहेच्या दोन्हीच्या ठिकाणी आपण करतो. हा कन्सेप्ट असा आहे की उत्पत्ती, स्थिती, लय, भरण, पोषण, उत्सर्जन आणि हे ह्या यकृताच्या आसमंतामध्ये, प्लीहेच्या आसमंतामध्ये आणि मूत्रपिंडाच्या आसमंतामध्ये या प्रक्रिया प्रामुख्याने घडतात. असं असल्यामुळे त्याचे आपण ह्या जे 4 पद्धतीने उदर परीक्षण केलं की त्याचे जे फाइंडिंग्स आहे ते फाइंडिंग्स आपण लिहून ठेवायचे आणि त्याच्या आधारे अनेक औषधं आपण देऊ शकतो. पंचवैदिक चिकित्सेची वैशिष्ट्य अशी आहेत की विचार करण्याची सुसूत्रता कळते, आपला गोंधळ कमी होतो. पेशंट समोरून बसल्यानंतर कुठून सुरू करायचं आणि कसं सुरू करायचं ह्याचा गोंधळ आपला कमी होतो. व्याधी संप्राप्ती लवकर ओळखता येते. जसं मी तुम्हाला म्हटलं की दही हे एकच हेतू असला तरी त्यांनी आपलं पित्त होऊ शकतं, रक्तपित्त होऊ शकतं, कुष्ठ होऊ शकतं, बरोबर. पण ती संप्राप्ती ओळखण्याची कशी, तर ह्या हेतू परंपरा, कारण परंपरा जे मी आता पुढे आपल्याला सांगणार आहे. कमी आणि नेमकी औषधं निवडता येतात. पंचवैदिकचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर कमी औषध, कमी संख्येच्या औषधांमध्ये हे हार्डली मुख्य 20 किंवा 30 ते 40 औषधांमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. मोस्ट ऑफ द प्रॅक्टिस तुम्ही करू शकता, मोस्ट ऑफ द ट्रीटमेंट्स तुम्ही करू शकता आणि ती कमी मात्रेत असतात. म्हणजे आमचे गुगुळ किंवा योगांचा डोस 100 ते 125 मिलीग्राम याच्यामध्ये सुद्धा ती एका डोस मध्ये काम करतात. त्यामुळे हे पंचवैदिकचं खूप मोठं हे आहे. औषधांची मात्रा मर्यादित लागते, सूक्ष्म शोधन पद्धती आहे. जसं आपण बघितलं की विशेषतः संतर्पणजन्य व्याधीच आपल्याकडे सगळ्यात जास्त आहेत, अपतर्पणजन्य व्याधी कमी येतात. संतर्पणजन्य हेतूंचं सेवन केल्यानंतर जसा दोषांचा संचय व्हायला लागतो आणि मग ते दोष, धातू, बल या ठिकाणी संचित आशय या ठिकाणी संचित होत राहतात. तर त्या वेळी त्यांना ते सूक्ष्म पद्धतीने त्यांचं शोधन करणं, त्यांना
मलमूत्राद्वारे बाहेर काढणं, ही औषधं आणि ही पद्धती याच्यामध्ये होते. पुनर्भोज चिकित्सेचा नेमका विचार पंचभौतिक मध्ये आहे की रसायन चिकित्सा, अपुनर्भोज चिकित्सा म्हणजे एक पेशंट आपल्याकडे त्याच कारणाकरता परत नाही आला पाहिजे, हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे गुरुजी पेशंटना सांगायचे की तुला आता मी तुझं हे बाबा आम्लपित्त बरं करून दिलंय, तर तू आम्लपित्त करता तू परत येता कामा नयेस. मग त्यासाठी आपल्याला रसायन, पुनर्भव आणि त्याला नंतर आहार विहाराचं पथ्य पण त्याला सांगितलं पाहिजे आणि ते त्यांनी पाळलं पाहिजे. दुसऱ्या आजाराकरता काही तुला समजा दुर्दैवाने काही झालं तर, पण तू ह्या आजाराकरता माझ्याकडे परत येऊ नको. आंतरिक समाधान हा सगळ्यात मोठा भाग आहे की पंचभौतिकने होतं काय की आपल्याला लवकर रिझल्ट मिळतात, कमी औषधं, कमी मात्रा, पेशंटला घ्यायला सोपी औषध होतात, आपल्याला ट्रीटमेंट करायला सोपं होतं आणि कमी मात्रेत औषधं लागत असल्यामुळे, कमी लागत असल्यामुळे ते इकॉनॉमिकली बरंच व्हायबल होतं. आज आपण बघतोय आयुर्वेदाची चिकित्सा करणं हे खूप खर्चिक व्हायला लागलेलं आहे. जे रॉ मटेरियल आहे ते मिळत नाही, त्याची उपलब्धता कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे कमीत कमी औषधांमध्ये, सोप्या औषधांमध्ये पंचभौतिक काम करतात. चिकित्सा सूत्र सगळीकडे लागू आहे. मग तुम्हाला कॅन्सरचं सांगितले की पहिला हेतू आणि निदान निश्चित करा, हेतूच्या अग्निसंस्थेवरील परिणाम हुडका, चिकित्सा करताना शरीर धातून येणारे मार्दवता किंवा हळुवारपणा आहे तो लक्षात घ्या आणि रसायनाने अपुनर्भोज चिकित्सा करा. त्यामुळे तुम्ही पेशंट रोगाला नाव देणं त्याच्यापेक्षा पेशंट आपल्याकडे कोणत्या अवस्थेत आलेला आहे आणि त्याचा हेतू काढणं, त्या हेतूच्या अग्निसंस्थेचे परिणाम हुडकणं, त्याच्यामध्येच आपली ट्रीटमेंट आपल्याला सुचत राहते. कुष्ठाचे कारण परंपरा मी तुम्हाला म्हणलं म्हणजे कोणत्या कारण परंपरा, कोणते पॉझिटिव्ह बॅकग्राऊंड घेऊन आपल्याकडे कुष्ठाचे पेशंट्स येतात हे मी आपल्यासाठी, म्हणजे हे मी माझ्या प्रॅक्टिस मी असं बघतो आणि हे मी ठरवतो. अनेक वेळा असं होतं की निदानापर्यंत जाता येत नाही, शक्य होत नाही आपल्याला निदानापर्यंत जाणं किंवा एखाद्या निदानापर्यंत झिरो इन होता येत नाही. हा हेच ते आहे निदान, असं अनेक वेळा प्रॅक्टिस मध्ये जमत नाही, काही वेळा कारणामुळे जमत नाही, वेळ नसतो, अनेक वेळा आपल्याला एक तिथे बाहेर 5 पेशंट बसलेले असतात किंवा पेशंट आपल्याला नीट तो सांगू शकत नाही, आपल्याला त्याच्याकडून काढून घेता येत नाही नेमकेपणे, पण आपल्याला कारण परंपरांपर्यंत तरी जाता येत की अशी शरीरामध्ये कुठली तरी एक अवस्था निर्माण झाली, एक विकृत अवस्था निर्माण झाली दोष दुष्यांची, की ज्यातनं हे व्याधी निर्माण झाला किंवा ह्या अवस्थेकडं या दिशेने या पेशंट मध्ये हा व्याधी गेला, हे आपल्याला कळणं हे महत्वाचं आहे. तर कोणते कारण परंपरा असतात? विरुद्ध आहार विहार, व्यत्यास सेवन म्हणजे उन्हातून यायचं आणि पटकन गार पाणी प्यायचं, किंवा जे कुरिअर बॉय आहेत, आता ह्या कोविड मध्ये तर आपण बघितलं की होम डिलिव्हरीला फार महत्व आले, पण होम डिलिव्हरीच्या वेळी तो एका क्षणात उन्हात असतो, दुसऱ्या क्षणात सावलीत जातो, परत पुण्यात येतो, परत सावलीत जातो. हे जे काय आहे दिस इज नॉट गुड फॉर व्यत्यास, ज्याला आपण म्हणतो की एकदम गार गरम, एकदम वृक्ष स्निग्ध, अशा प्रकारचे जे काय जर सेवन झालं तर असे काही पेशंट आपल्याला दिसतात. असम्यक शोधन म्हणजे लोक काहीतरी स्वतःच्याच विचारांनी काहीतरी घेतात की मी एरंडेल घेतलं, मला पोट पण साफ झालं नाही आणि हे सुरू झालं, किंवा मला खूप पित्ताचा त्रास होतो, मग मी उलटी काढण्यासाठी गरम पाणी आणि मीठ पिऊन उलटी काढायचा प्रयत्न केला, 4 उलट्या झाल्या, पण नंतर हे पित्त झालं. अशम्यक शुद्धी, दोष तिर्यक होतात, वाद तिर्यक होतो आणि तो हे करतो. व्याधी इतिहास, कुष्ठांमध्ये व्याधी इतिहास महत्वाचा आहे. कुठल्या आतापर्यंत झालेल्या व्याधींमुळे या त्रिदोष रस रक्त मांसांबू हे जे काय कुष्ठाचे दुष्य आहेत, या दोषांच्या मध्ये कुठं हा बिघाड होत केलेला आहे का हे हुडकणं. कृमी तर फार मोठं एक बॅकग्राऊंड आहे कुष्ठांमध्ये, किंबहुना म्हणजे कुष्ठामध्ये तुम्ही विरुद्ध आहार आणि कृमी या
दोघींची चिकित्सा डोळे झाकून करायचीच. हे ते कृमींचा फॅक्टर त्याच्यामध्ये असतोच असं आपण गृहीत धरून जर आपण विचार केला तर ते सुद्धा महत्वाचं आहे. दूषी विष गरविष असात्मे विष, जसं तुम्हाला म्हटलं तसं की आजकाल आपल्याला आपण जसं म्हणतो ना की हे सगळं जे आहे आपण रसायन खातोय, आपण हे खातोय ते खातोय, बरोबर. आणि त्यामुळं त्या प्रकारचं किंवा प्रिझर्व्ड फूड खूप खातोय, आपल्या प्रदेशात न बनलेलं फूड खातोय, आम्ही चायनीज खातोय, आम्ही थाई खातोय, आम्ही जॅपनीज खातोय. हे सगळं जे काय आहे त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये त्याचं पचवण्याची यंत्रणा नाही, त्यामुळे ते एक विषवत अशा प्रकारचे काही घटक त्याच्यातनं तयार होतात. प्रज्ञाप्राजन्य धातू बलना, ज्याला ऑटोइम्युन डिसीज म्हणतो आपण, तर ते पण स्किन डिसीजेस मध्ये खूप मोठ्या प्रमाणात काही काही आपल्याला दिसतात. एसएलई सारखा असेल, सिस्टमिक लुपस एरिथमॅटस असेल, थायरॉइड सारखा असेल, त्याच्यामध्ये ऑटोइम्युन डिसीज. मानसिक ताणतणाव, अनेक वेळा ह्या श्वित्र असेल किंवा सोरियासिस असेल किंवा कुठल्याही स्किन डिसीजेस जो फ्लेअर अप होतात पटकन, काय काय वेळा रिलॅप्स होतात, त्याला मानसिक ताणतणावाचा खूप मोठा प्रकार असतो. तसंच पौगंड अवस्था, जे काही हार्मोनल इम्बॅलन्सेस असतात, हार्मोनचे एक वेगळ्या लेवलची एक वेगळी सिस्टीम क्रिएट होणार असते पौगंड अवस्था, मेनार्कच्या वेळी, शुक्र प्रादुर्भावाच्या वेळी पुरुषांमध्ये. ह्या कारण परंपरा सगळ्यात महत्वाच्या लक्षात ठेवा. चिकित्सा विचार करताना काय करायचं, सर्व पृष्ठ त्रिदोष आहेत, मोठा दोष दुष्ट संग्रह आहे, त्यामुळं ते अवघड आहे हे लक्षात ठेवायचं. पृष्ठाचं प्रारंभ स्थान महत्वाचं आहे, ते आपण विचार करायचा. म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये पंचभौतिक मध्ये आम्ही असा विचार करतो की शिरभाग जो ऊर्ध्व जत्रुगत भाग आहे तो आकाशाचा आहे, बरोबर. ऊर्ध्व जत्रु म्हणजे जे क्लॅव्हिकलचं आहे, तिथून उदरपटलापर्यंत, म्हणजे ऊर्ध्व जत्रूपासून जत्रूपासून उदरपटल डायफ्रॅम पर्यंतचा भाग आहे तो वायू महाभूत प्राधान्याने. तिथूनचा नाभीपर्यंतचा जो भाग आहे तो पित्ताचा आहे. नाभीपासून जो कटीपर्यंतचा भाग आहे तो आप महाभूताचा आहे. आणि कटीपासून पायापर्यंतचा जो खालचा भाग आहे तो पृथ्वी महाभूताचा आहे. असं 5 भाग हे प्राधान्याने महाभूतांच्या पद्धतीने केले जातात, वर आकाशापासून पृथ्वीपर्यंत. आणि त्यामुळे त्याचं प्रारंभ स्थान महत्वाचं असतं. म्हणजे जर आपल्याला पेशंट म्हणला की मला ह्या ठिकाणी इथे झालंय, पायावर पहिल्यांदा झालं आणि नंतर मग काय सगळ्या शरीरात झालं, तर सुरुवात ही पृथ्वीच्या क्षेत्रापासून झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवू शकतो आणि त्याचा विचार आपण नक्की करू. हा तर फारच म्हणजे बेसिक अप्रोच आहे पृष्ठामधला. तो शुष्क असेल तर वात प्रधान आहे, श्रावी असेल तर कफ आणि पित्त प्रधान. तो कफ स्रावांचं स्वरूप कसं आहे, ते घन क्लेदी असेल तर कफाचं आहे, रक्त पूय असेल, पाक असेल तर ते पित्ताचं आहे. त्यामुळे शुष्क का श्रावी हे महत्वाचं आहे. शुष्कारी आहे का तिरकारी हे महत्वाचं आहे. आणि तुमच्या रक्त आणि मांस यांच्याशी वात या 5 घटकांची मेडिसिन, या 5 घटकांच्या संदर्भात औषधं ही नक्की द्यावी लागतात. आता आपण अभ्यंतर औषधीकडे जाऊ की कुठली अभ्यंतर औषधी मी या त्वचा विकारांमध्ये मी वापरतो. यातली 90% औषधं ही पंचभौतिकची आहेत. काही मी इतर आपली जी आयुर्वेदातली औषधं आहेत ती पण माझ्या प्रॅक्टिसमध्ये भरपूर वापरतो. फलत्रिकादी काढा, कुकुळ, अरिष्ट, म्हणजे अवस्थेनुसार काढा, कुकुळ, अरिष्ट वापरायचं. अरिष्ट काढा हा ताजा वापरावा लागतो. रसरक्तांमध्ये जेव्हा त्या लेवल पर्यंत दोष असतात तेव्हा काढा वापरायचा. आणि अरिष्ट हे त्या काढ्याचं जेव्हा हे दोष विषवत होतात किंवा विषाप्रमाणे ते परिणाम करायला लागतात किंवा अजून उत्तरोत्तर धातूंपर्यंत जातात तेव्हा अरिष्टाचा उपयोग होतो. कारण अरिष्ट कल्पना ही वैवाहिक विकासची कल्पना आहे आणि त्यामुळे त्याचा महत्वाचा उपयोग होतो. श्वगोकुळ, गोक्षुरादी गोकुळ, ज्याच्यामध्ये दातशास्त्रीने गोकुळ धमाचा लढी पाषाणच्या मोठ्या काढ्या त्याच्यामध्ये रिसून गोकुळ बनवलेला आहे. हाडू हे औषध दातशास्त्रींनी
केलं की जे पंचांग वापरलं जातं, सेल्सिया आर्टेसिया किंवा तुडू म्हटलं जातं आपल्या लोकांना, कली तृतीय चातुर्थ, हे जे पटोला चातुर्थ जे आहेत हे 4 कषाय आहेत, त्याला आपण म्हणतो ना हे आहे. आमच्याकडे पाचक मध्ये त्यांना म्हणजे रक्तपाचक, प्रत्येक मध्ये मांस पाचक आणि असं पाचक, चातुर्थ म्हणजे पाचक. कृमींची काम करण्यास चातुर्थ मांस घट्ट आहेत, चिरकट त्याच्यामध्ये पटोली रक्ताला धरून असणारी वापरा, रसाला धरून असतील तर कलिंग जास्त त्याच्यामध्ये पटोला वापरा. आणि ही जे आहेत हारळू शुव ही मूत्रपिंडाला वेदना, रजनीयोग 4 धर्मीचा जर आपल्या त्याची कारण परंपरा सापडली तर रजनीयोग वापरायची. लिंगी शारदी हे रक्तामध्ये करतं, काळेपणा असेल किंवा त्याच्यामध्ये सांद्रता घनता असेल तर ती शारदी वापरतात. गंधक रसायन हे कुष्ठांमध्ये खूप चांगलं, विशेषतः स्रावी कुष्ठां करतं, सर्व कुष्ठांमध्ये काम करतं किंवा ज्याच्यामध्ये राग पाक अशा खूप काम करतात. जीर्ण आहेत त्याच्यामध्ये रसायन, ज्याला एक भाग आणि 4 भाग याच्या मिश्रणाला नारायण आणि ज्वरहर योग मला ज्वरघ्न योग हा ज्वरहर जो त्रिभुवन कीर्ती आणि गिरीज मध्ये असा आहे. त्रिभुवन कीर्ती मध्ये महत्वाचं हे टंकण काम करतं, स्थावर नाशक, आणि त्यामुळे कोणाचे विरुद्ध विषयी येतो आणि पाचनासाठी ज्वरघ्न किंवा ज्वरहर योग हे दिला. ही विकारांमध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे, परंतु आरोग्यवर्धिनी ही प्राधान्याने धातुगत पचन सुरुवात वर्धिनी करायची नाही. त्वचा विकारांमध्ये पहिल्यांदा फलनी करायची, पटोलनी करायची, आणि जेव्हा हे उदर परीक्षण चांगलं होईल, मलमूत्र प्रवृत्ती चांगली व्हायला लागेल, त्याला क्षुधा लागायला लागेल, भूक लागायला लागेल, झोप चांगली लागायला लागेल, अशा वेळी मग धातुगत पचनासाठी आणि एकूण अभ्यंतर शुद्धी आणि त्या चांगल्यासाठी आरोग्यवर्धिनी आरोग्यवर्धिनी केली जाते. तुटकीच्या 6 तुटकी आहे आपल्याला असते. ताम्रभस्म विशेषतः जेव्हा पृथ्वीच्या भागात कुष्ठाची सुरुवात असते किंवा तिथे जास्त म्हणजे कमरेच्या खाली तिथे ताम्रभस्म हे खूप चांगलं अतिप्रभा जसं मेनारच्या असेल मध्ये त्वचा किंवा स्त्रियांमध्ये कुठल्याही प्रकारचे चंद्रप्रभा आणि पद्मकांड उपयोग, हे पण चांगलं कृमिघ्न औषध आहे, वातघ्न औषध आहे. कपिला चूर्ण एक चांगलं औषध आणि सांगलीचेच एक तर ते कपिला चूर्ण होते, कैलासवासी होते, वसुंधरा खूप चांगलं वापरायचे. कपिला चूर्ण हे आपल्याला माहिती आहे, हे रे चूर्ण आपलं रेचक म्हणून आपण वापरतो, पण ह्या कपिल वापरू शकतात आणि बाह्य उपयोग म्हणून तुम्ही वापरू शकता. बाह्य उपयोग ते शुष्क बहुतांशी जे विशेषतः ते कपिला चूर्ण आणि त्यांना लावा असं सांगायचं. आणि त्याच्यामध्ये तो मग आपण त्याच्यामध्ये तुम्ही कधी घृतातून शकता, कधी तेलातून वापरू शकता, असं तुम्ही त्याच्यामध्ये पेशंट नुसार बदल करू शकता. रसमाणिक्य विशेषतः जिथे जिथे गंडू आणि स्राव आहेत तिथे रसमाणिक्य जरूर वापरा, ते खूप चांगलं औषध आहे. कुमारी महामंजिष्ठाधिकार, विरेंद्रारिष्ट, खदिरारिष्ट आणि महातिक्त
ही सुद्धा त्वचा औषध आहे, मोठी औषध आहे. विशेषतः वाताचे कुष्ठ आहेत महत्वाची औषध आहे. जे घृतांची आकारे त्या ठिकाणी सांगितलं असेल, पंचतीर्थ असेल, घृत असेल, हे आपण तिक्त घृत असेल वापरू शकतो. बाह्य औषधी, या बाह्य औषधी ते चातुर्थक तेल म्हणजे हळदीचं तेल, म्हणजे जे चातुर्थक योग आहे, किरात तिक्त अमृता चंदनम विश्वदेशिका, यांनी सिद्ध केलेलं तेल वापरायला आम्ही देतो. वटजटा तेल जे आम्ही सर पण वापरू शकतो. तेल धातूचा एवढीच औषध आहेत, त्याच्यामध्ये 3च औषध आहेत. कशासाठी? नुसता आवळा, नागरमुथा, पित्तजन्य कुष्ठ आणि ही 3 औषध आहेत. हे सर्व जे आकाभूताच्या सानिध्याने होणारी कुष्ठ आहेत, अस्थिमज्जागत आपल्याला इन्व्हॉल्वमेंट दाखवणारी देऊ शकता. त्याच्यामध्ये करंजल कापूर खाण्यासाठी करंजल कापूर तेल हे आपला प्राधान्य हे आपल्याला उपयोग पडतं, की जे कुष्ठांमध्ये कंडू असेल अशा ठिकाणी. हॅलो सर, आवाज जरा ब्रेक होतोय मध्ये. पाचदारी मलम, सर्जरस मलम. हॅलो सर, आवाज जरा मध्ये ब्रेक होतोय. आवाज येत नाहीये? हा, मध्ये ब्रेक होत होता थोडा. आता येत नाही आवाज? हा, आता येतोय, क्लिअर येतोय, आता येतोय. मध्ये थोडा ब्रेक होत होता. होय. हे बर, तर हे वटजटा तेल, कापूर तेल हे विशेषतः जिथे कंडू जास्त आहे, कंडू इथे, त्याच्यामध्ये मी लिहायचं राहिलं, पण मिनिट हा प्लीज एक्सक्यूज मी. हा सर, थोडा नेटवर्क इश्यू येतोय का? सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ठीक आहे, आवाज येतोय ना आपला? हा हा सर. पंचकशा तेल, करंजल कापूर तेल. हा ओके. करंजल कापूर तेल हे विशेषतः जिथे कंडू आहे, म्हणजे किंवा ज्याला आपण म्हणतो कोंडा ज्याला असतो, खास कर दारुणक आपल्याकडे म्हणतात शिरोरोगांना, दारुणक आहे, किंवा या विशेषतः सोरियाटिक पॅचेस मध्ये खूप असतं, ट्रायंगल्स आणि कोंडा असतो, तर त्या ठिकाणी काही वेळा करंजल कापूर तेल वापरता येतं. कपिला चूर्ण मी तुम्हाला म्हणलं, पोटातूनही द्यायचं आणि तसंच बाहेरून पण द्यायचं. पातदारी मलम, विपादिका असेल, या सारख्या ठिकाणी पातदारी मलम वापरता येतं. सर्जरस मलम आहे, ते पण तुम्हाला वापरता येतं, ज्या ठिकाणी दाह आहे, अल्पशोथ आहे, अशा ठिकाणी हे वापरता येतं. त्यामुळं ही जी अनेक प्रकारची आभ्यंतर औषधं, बाह्य औषधं, ही आपल्याला वापरायची. पंचवटीचं एक बेसिक असं आहे की आपल्याला औषधं देताना मुख्यतः आपण उदर परीक्षणाचा विचार पण ठेवायचा, कोणत्या अवयवांमध्ये आपल्याला नाद परीक्षेमध्ये काय आलंय, याच्यामध्ये काय आलंय, याचा आपण विचार करायचा. आणि त्याचबरोबर त्याची प्रकृती असेल, त्याचा हेतूनुसार काही औषधं असतील. आता उदाहरणार्थ दही आपल्याला हेतू सापडला, दही खातोय, याचा अर्थ आम्लता वाढलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही वरांगक सख्य क्षारधर्मी औषध वापरू शकता. किणेही म्हणजे ज्याला आघाड म्हणतो त्यासारखं औषध वापरू शकता. भलेही ते कुष्ठावर काम करत नसेल किंवा कुष्ठामध्ये त्याच्या जे इंडिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये कुष्ठाचा उल्लेख सुद्धा नसेल, पण तुम्ही अशा प्रकारची औषधं ह्या विचाराने वापरली तरी ती तिथे काम करतात. हे पंचवटीचं वैशिष्ट्य आहे. हे त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठं त्याच्यामध्ये सोपेपणा
त्या निमित्ताने येतो. त्यामुळे उदर परीक्षणानुसार, जन्मतिथीच्या जे आपल्या आम्लक्षारधर्मी प्रकृती आहे त्यानुसार, हेतूनुसार काही औषधं द्यायची. आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर कुठल्याही रुग्णामध्ये, भले तो कुष्ठाचा आहे, त्वचाचा आहे किंवा आणि कुठला असेल, त्या रुग्णाचं पचन कसं चांगलं राहील, मलमूत्र उत्सर्जन कसं चांगलं राहील, त्याची क्षुधा निद्रा कशी प्राकृत ठेवता येईल किंवा प्राकृत अवस्थेला आणता येईल, यासाठी आपण ही औषधं जर देत राहिलो त्याच्या जोडीने, तर ते रुग्ण बरे व्हायला खूप चांगली मदत करते. हे पांचवटीचं आहे. म्हणून आज तुम्ही पांचवटीचं प्रिस्क्रिप्शन बघितलं तर सगळ्यांनाच फलं दिसेल, सगळ्यांना शिव दिसेल, अनेक लोकांना रजनीयोग दिसेल, पण आपल्याला हे कळत नाही की कशामुळे आहे. सगळीकडे फल कसं दिले, सगळीकडे शिव कसं दिले. तर मलमूत्रांचं उत्सर्जन हे चांगलं ठेवणं, ते चॅनल्स ओपन ठेवणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे ही अभ्यंतर आणि बाह्य औषधं ही पंचवतिक आणि काही जी रेग्युलर म्हणजे ही माझ्या वापरातली आहेत ती पण मी आपल्या समोर प्रस्तुत केलेली आहे. तसंच हे मेजर स्किन डिसीज कंडिशन मी तुम्हाला म्हणलं तसं की आधुनिक विचारांनी किंवा डायग्नोसिसने आल्यावर काय करायचं. आता सगळ्यात मोठा स्किन डिसीज मधला किंवा त्वचा विकारांमधला मोठा टॉपिक म्हणजे सोरियासिस. तर सोरियासिसचं काय होऊ शकतं. तर सोरियासिस मध्ये अनेक वेळा म्हणजे त्याचे जे रिझल्ट आहेत त्याची एक सातत्य राहू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. खूप डिफिकल्ट आहे तो ट्रीट करायला आणि त्याचा रिलॅप्स रोखायला. तुम्ही काही वेळा ट्रीट होतो, काही वेळा ते सबसाईड झाल्यासारखं वाटतो, परंतु तो परत वर येतो. त्यामुळे पेशंटला आपण ते देत राहायचं, कारण त्याच्यावर जे आधुनिक औषध आहेत, विशेषतः मेथोट्रेक्सेट सारखी, तर ते मराठीत म्हणायचं तसं त्याला भीक नको कुत्रावर म्हणण्यासारखी ते औषधाचा उपयोग होतो. हे मेथोट्रेक्सेट असतील, वेगवेगळ्या प्रकारचे स्टिरॉइड्स असतील, अँटीहिस्टामिनिक्स असतील, अँटीबायोटिक्स असतील, ही औषधं एका मर्यादेच्या पलीकडे सातत्याने दिली गेली तर त्यांचे साईड इफेक्ट्स आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे आपल्या औषधाने आपण पेशंटला सांगू शकतो की आम्ही तुला कंट्रोल ठेवू शकतो. काही याप्य अवस्था ज्याला आपण म्हणतो, तसे आम्ही याप्य अवस्थेमध्ये आम्ही तुम्हाला ठेवू शकतो, हे आपण करू शकतो. त्याच्यामध्ये स्केली ऑफन इची एरियाज असतात. तसंच फंगल इन्फेक्शन जे आहेत, ती फंगल इन्फेक्शन खूप असतात. त्याच्यामध्ये पण असेच स्केली रॅशेस असतात आणि विशेषतः जिथे ओलावा किंवा दमटपणा राहतो अशा ठिकाणी, म्हणजे पाय, जंघा, त्वचेचे जिथे त्या ठिकाणी इन्फेक्शन जास्त होत. त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन, टीनिया कार्पोरिस, टीनिया पेडिस, ज्याला आपण रिंग वर्म, ऍथलीट फूट, चॉक कीट अशा प्रकारचे इन्फेक्शन फंगल मध्ये येतात. फंगल इन्फेक्शन ही खूप चिवट असतात आणि ती ट्रीट करणं खूप डिफिकल्ट असतं. आणि त्याच्यामध्ये खरं आपल्या औषधाने खूप चांगले उपयोग होतात आणि आपण हे करू शकतो. स्केबीज, त्याच्यामध्ये सार्कोप्टिस स्केबी नावाचे जीवाणू असतात आणि त्याच्यामध्ये अत्यंत खाज आणि रॅश येतं. त्याच्यामध्ये काही वेळा बरोच म्हणजे खाचा सुद्धा पडतात त्वचेला आणि त्याच्यामध्ये कीटक सुद्धा काही वेळा बारीक दिसू शकण्याची शक्यता असते. एक्झिमा, ज्याला आपण अटोपिक डर्मॅटायटिस म्हणतो, त्याच्यामध्ये खाज असते आणि ते पॅच असतात ते इन्फ्लेम्ड असतात, सूज असते, त्यामध्ये गरम असतात, असे पॅच असतात, त्याला एक्झिमा म्हणतो आपण. एरिसिपेलाज हे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये जे अप्पर डर्मिस लेवलला होतात, जे वर असतात, सुपरफिशियल असतात आणि त्यातले लिम्फॅटिक वेसल्सला ते बरोबर घेतात आणि त्यामुळे काही वेळा त्याच्यामध्ये सूज येते आणि काही प्रसंगी त्याच्यातनं थोडस स्राव सुद्धा येण्याची शक्यता असते. रेज्ड, वेल डिफाईन्ड, टेंडर, ब्राईट रेड अशा प्रकारचे हे एरिसेपिलाज असतात आणि ते फेस आणि लेग्स या ठिकाणी जास्त दिसून येतात. एसएलई हा जो आहे हा ऑटोइम्युन डिसीज आहे. त्याच्यामध्ये स्किन रॅश येतं आणि जे सिस्टमिक लुपस आहे खूपच डिफिकल्ट आहे ट्रीटमेंट करायला आणि मग तो किडनी फेल्युअर लास्ट त्याच्यामध्ये होतं. तर अशा अनेक पद्धतीचे त्वचा विकार आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि या पंचभौतिक चिकित्सेने त्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग करतायत. आयुर्वेदाचे ज्याला आपण म्हणू की एक स्ट्रॉंग होल्ड्स आहेत, स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत,
किंवा त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो कावीळ सारखा आजार आहे, संधिवात आहे, दम्यासारखा आजार आहे, आम्लपित्तासारखे आजार खूप आहेत की ज्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये खूपच चांगली ट्रीटमेंट आपल्याला देता येते, अवेलेबल करता येते. तसंच हा कुष्ठ आहे. तसेच हे त्वचा विकार आहे की ज्याच्यामध्ये मॉडर्न सायन्स मध्ये, मॉडर्न मेडिसिन मध्ये चांगली आणि खात्रीशीर ट्रीटमेंट नाही. अनेक वेळा लोक ते सप्रेस होतात, ते रिलॅप्स होतात डिसिजेस. तेवढ्या पुरतं बरं वाटतं, मग ते औषध सोडलं की परत सुरू होतं. अशा प्रकारचे जे कुष्ठाचे त्वचा विकारांमध्ये जो प्रकार येतात, तर त्यामुळे हे आपल्याला सांगता येतं की आयुर्वेदाने खूप चांगले त्याच्यामध्ये उपाय करता येतात. आणि तुम्ही अनेक जे पेशंट्स आहेत कुष्ठाचे, तुम्ही ऍक्सेप्ट करा, त्यांना औषधं द्या, पंचभौतिक चिकित्सा जे आता मी तुम्हाला सांगितली त्याचे उपयोग करा. मग तुम्हाला हवं त्या पद्धतीने उपयोग करा, म्हणजे शोधन वापरा वाटलं तर, आणि कुठले औषध वापरा, पण कुष्ठाचे पेशंट मध्ये आपण आयुर्वेदाच्या मदतीने आणि विशेषतः पंचभौतिकच्या मदतीने खूप चांगले रिझल्ट घेऊ शकतो, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. पंचभौतिक चिकित्सा विषयक पुस्तकं, औषधं यांच्या अधिक माहितीसाठी आमची जी वेबसाईट आहे संस्थेची, आमच्या datarpanchavatik.org, इथे तुम्ही भेट देऊ शकता. DPCH हा आम्ही एक ऑनलाईन अभ्यासक्रम पंचभौतिकचा चालवतो. आता त्याची 11वी बॅच चालू आहे. दर 6 महिन्यांनी आम्ही त्याचे बॅचेस घेतो. साधारण 20 स्टुडंट्सना आम्ही त्यांना आम्ही त्यात एनरोल करतो. त्याचाही खूप लोकांना खूप चांगला उपयोग झालेला आहे, प्रॅक्टिस करण्यासाठी, प्रॅक्टिस सुधारण्यासाठी आपली, आणि एक चांगला वेगळा विचार मुळापासून आणि चांगल्या पद्धतीने शिकणं पंचभौतिकचा. तर हे आमच्या संस्थेचं काम चालू आहे, दातार पंचभौतिकचं. जसं वैद्य प्रसाद सर म्हणाले तसं ayusampada.co.in ही माझी वेबसाईट आहे, आणि त्याच्यामध्ये आम्ही असं ग्रुप ऑफ डॉक्टर्सनी मिळून त्याच्यामध्ये 2 कोर्सेस, एक पंचकर्मचा आणि न्यूट्रिशन डायटिटिक्सचा, अशा आम्ही त्याच्यामध्ये चालवलेले आहेत. तुम्ही ayusampada. या वेबसाईटला भेट देऊन ते सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा माहिती घेऊ शकता. तर हा विषय खूपच मोठा होता, मी त्याला स्पर्श केलेला आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकली जे इम्पॉर्टंट आहे आणि महत्वाचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी पुन्हा एकदा आयुर्वेद अध्ययन समूह नांदेड, वैद्य प्रसाद कुलकर्णी आणि त्यांचे सर्व मित्र, सहकारी, विद्यार्थी, वैद्य या सर्वांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. धन्यवाद सर. काही 2-3 प्रश्न आलेत, ते घेऊयात का? हो, सांगा की, विचारा. सर, जी म्हणजे 2-3 जणांचं म्हणणं आहे, ती तुमची ड्रग स्लाइड जी आहे ना, औषधांची जी तुम्ही स्लाइड दाखवली, तर ती पुन्हा एकदा आपण दाखवू शकता का? आणि त्या संदर्भात थोडंसं एक्सप्लेनेशन पाहिजे होतं औषधाची. बर. नाही, एक्सप्लेनेशन म्हणजे आता खूप आहे, खूप करावं लागेल. हो ना. म्हणजे आता मी काय सांगायचं असं, तरी मी त्यात सांगत गेलो की दोष आणि धातू जे बिघडलेले आहेत, दूष्य आहेत, ते धातू बिघडलेले आहेत, त्यांची पण ट्रीटमेंट करावी लागते. हे जे मोठे आजार असतात, महाव्याधी आहेत ना, त्या महाव्याधींमध्ये केवळ तुम्ही दोषांची ट्रीटमेंट करून भागत नाही, तर तुम्हाला धातूंची पण ट्रीटमेंट करावी लागते, धातूंपर्यंत जावं लागतं. आणि म्हणजे काय, तर ह्या दोषांपासून जो पचन व्यापार आहे, धातू पोषण न्याय ज्याला आपण म्हणतो, त्या धातू पोषण न्याय, अग्नीचा विचार आहे, म्हणजे ते खूप विचार आहेत त्याच्यामध्ये की ज्याच्या हे सगळं सुधारायला लागतं, आणि हे सुधारल्याशिवाय आपली औषधं तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, तिथपर्यंत ती काम करू शकत नाही. आणि त्यामुळे ही जी आहेत ना, ही सगळी औषधं, म्हणजे फल हे यकृतावर काम करतं, श्वहारळू हे मूत्रपिंडावर काम करतात, श्वगुगुळ आहे ते आम्लधर्मी प्रधान आहे, म्हणजे क्षारधर्मी कारण परंपरेमध्ये श्व वापरायचं, आणि हळू वापरायचं, श्व वापरायचं, आणि क्षारधर्मी कारण परंपरेमध्ये
आपल्याला श्व वापरलं जातं. हळू पण तुम्ही वापरू शकता. हळू एक क्षारधर्मी औषध आहे मुळातलं, परंतु श्वपेक्षा ते सौम्य आहे. ते त्रिदोष शामक आहे आणि मलमूत्र अनुलोमक आहे. म्हणजे त्यामुळे ते सौम्य औषध आहे हळू हे. तसं वापरू शकता. हे जे काय रसपाचक मांसपाचक मी तुम्हाला सांगितले, तर ज्या धातूला धरून एखादा कुष्ठ आपल्याला दिसेल त्याला धरून जास्त आपण हे वापरावं. ताम्रभस्म आरोग्यवर्धिनी हे तुम्ही वापरा. कुमारी असो म्हणजे आता ही सगळी औषधं आपल्याला माहिती आहेत आणि ती त्याची आपल्याला सांगता येतील. नाही म्हणजे पुढं काय यातल्या प्रत्येक एका औषधांवर एक व्याख्यान होऊ शकेल खरं तर, म्हणजे हे एवढा मोठा हो विषय हो आहे. आजच नाही एक व्याख्यान नाही. आरोग्यवर्धिनीवर मला वाटतंय म्हणजे माझ्यासारखा छोटा वैद्य सुद्धा एक 5-6 दिवस बोलू शकेल आरोग्यवर्धिनीवर. नाही, एक खरी व्याख्यान गोष्ट नाही. आहे. हा बरोबर. हा सर, फंगल इन्फेक्शन आणि मग कसा विचार करावा असा एक प्रश्न आहे. फंगल इन्फेक्शनचं सगळ्यात म्हणजे फंगल इन्फेक्शन हे खूप असतात, खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. त्यामुळे फंगल मध्ये काय करायचं की हाच विषय आहे. पहिल्यांदा विरुद्ध आहार, संतर्पणाचा विचार आणि त्याला पथ्यापथ्य सांगताना सुद्धा एक लंघन स्वरूपाचं पथ्यापथ्य सांगणं महत्वाचं आहे की तू गोड खाऊ नको, जड खाऊ नको, या पद्धतीने. मी तर अनेक माझ्या कुष्ठाच्या पेशंटना व्यायाम करा असंही सांगतो, मुद्दामून सांगतो. हे व्यायाम तुम्ही जर करत नाही तर हे तुमची जी मूळ हे सगळं घडत चाललेलं आहे, हे सगळ्याला कुठंतरी त्याला ब्रेक लागणार नाही. त्यामुळे तुम्ही व्यायाम करा असंही मी सांगतो. आणि फंगल मध्ये सगळ्यात महत्वाची जी औषधं आहेत तर त्याच्यामध्ये फलत्रिकादी आहे, चातुर्थक आहे, श्व आहे आणि व्यानोदानकाली ज्वरहर योग आहे. म्हणजे त्रिभुवन कीर्ती सारखे जे औषध आहे ते आहे. तुम्ही त्याच्यासारखीच म्हणजे जी आम पाचक बरीच औषध आहेत की जी त्वचेवर काम करतात, ती तुम्ही म्हणजे आता तुमच्याकडे ही औषधं पंचवटिकची नसतील तर तुम्ही संजीवनी गुटी सारखं औषध आहे ते तुम्ही वापरू शकता. त्रिभुवन कीर्ती तुम्ही प्लेन वापरू शकता. ह्या पद्धतीने तुम्ही बरीचशी औषधं वापरू शकता. आणि कंडू आणि स्राव ह्याच्यामध्ये मी रसमाणिक्य वापरतो. नक्की त्याचा खूप छान उपयोग होतो. तर फंगल मध्ये हे करायचं. फंगल मध्ये विशेषतः पेशंट्सना सांगायचं की तुम्हाला साबण वापरू नका. त्या ठिकाणी ओलावा राहू नये असं बघा. तर तेही वापरता येतं. अँटी फंगल तुम्ही पंचनिंब चूर्ण सारखं औषध आहे, कपिला चूर्ण सारखं औषध आहे, विडंग चूर्ण आहे. ही औषधं तुम्ही एक्सटर्नली सुद्धा त्यांना वापरवा प्रधमनासाठी किंवा काय आपण म्हणू सॉरी प्रधमन नाही, तर त्या ठिकाणी लेप स्वरूपामध्ये ह्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. पण फंगल मध्ये ओलावा कमीत कमी राहण्यासाठी कोरडी चूर्ण त्या ठिकाणी वापरणं जास्त गरजेचं आहे. तर फंगल इन्फेक्शन खूप चांगले असतात. एक इथं जे गंधक रसायन आहे, गंधक रसायन हे सुद्धा खूप छान औषध आहे. जी जिथे क्रॉनिक इन्फ्लमेटरी कंडिशन्स असतात, क्रॉनिक इन्फ्लमेटरी कंडिशन्स अनेक कुष्ठांमध्ये असतात. तर त्या चिरकारी कुष्ठ आहेत की जी रेडिश आहेत, त्याच्यामध्ये कधीतरी बहुतांश वेळा ती कोरडी असतात, पण मध्येच कधीतरी त्यांच्यामध्ये स्राव येतो. अशा वेळी गंधक रसायन सुद्धा खूप छान काम करतात. तर ही अशी आपण फंगल मध्ये ही 5-7 औषधं नक्की वापरा आणि त्याचा खूप चांगला उपयोग तुम्हाला दिसून येतो. त्वचविकारांचा विचार करत असताना किंवा कुष्ठाचा विचार करत असताना पापकर्म या संदर्भातला काही हेतू प्रॅक्टिस मध्ये सर आढळतो का? तो हेतू म्हणजे मी त्या विषयावर कधी काही काम केलेलं नाही किंवा मी करत नाही किंवा मी एकूणच दैवोपाश्रय उपचार कोणत्याही पद्धतीने मी पेशंटला सांगत नाही कुष्ठामध्ये सुद्धा. आणि ते हुडकणं अवघड आहे कारण पाप म्हणजे काय हे समजणं अवघड आहे आणि त्याची निराकरण आपल्या पातळीवर करणं तर त्याहून अवघड आहे. त्याचा इफेक्ट जाणून घेणं आणि तो त्याचं निराकरण करणं आणि ते पेशंट कडून त्या गोष्टी करवून घेणं. पण मी अजून तसं कधी फारसं पाहिलेलंही नाही आणि मी स्वतः त्याच्यामध्ये कधी फार मोठा अभ्यास केलेला. बरोबर. वटाचटाती तेलाचा त्वचा विकारात कुठे कुठे उपयोग करता येईल?
सर्वात प्रधान उपयोग असतो शिरांना धरून, रक्तवाहिन्या आणि मांस प्रतानांना धरून जिथे कुष्ठ निर्माण होतात तिथे व्हेरिकोज व्हेन्स, महत्वाचं म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स मध्ये याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि त्या कारण काय मी तुम्हाला म्हटलं तसं परतंत्र जे त्वचा विकार आहेत त्याच्यामध्ये व्हेरिकोज अल्सर्स, नॉन हिलिंग वुंड्स मध्ये येतात, तर त्याच्यामध्ये वटजट्याचा खूप चांगला उपयोग. स्क्लेरोडर्मा आणि स्केबिस यांचा आयुर्वेदिक दृष्टीने कसा विचार करावा असा एक प्रश्न आहे. नाही, ॲलोपॅथिक डायग्नोसिस तुमचं काही असू दे, आपण आयुर्वेदाचा विचार, मी तुम्हाला जी स्लाइड दाखवली ना ती स्लाइड ही आहे, ही स्लाइड आहे. आपण त्या कुष्ठाच्या नावापर्यंत जायचंच नाही, काही गरज नाही. आपल्याला त्याचा हेतू सापडतो का, तो त्याचा प्रारंभस्थान आणि मेनली कुष्ठाचा बेस आहे तो शुष्क स्रावी असा आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे जाऊन तुम्ही चिकित्सा करू शकता. आणि त्याचे स्केबिस तर अगदी सहज तुम्ही ट्रीट करू शकता. त्याच्यामध्ये मग निंब असेल, निंब गंधक तेल असेल, काय असेल, तुम्ही स्केबिस तर अगदी सहज ट्रीट करू शकता. आपली जी औषध आहे, फल आहे, शुभ आहे, हरियोग आहे, यांनी चातुर्तक आहे, पटोल आहे, याने तुम्ही नक्की ट्रीट करू शकता. त्यामुळे हे अप्रोच महत्वाचा हा ठेवायचा की हेतू हुडकणं आणि शुष्क आणि स्रावी हा कुष्ठाचा मेन अप्रोच आहे. तुम्ही जर विवरण करत असताना स्वतंत्र आणि परतंत्र व्याधी हे जे वर्गीकरण केलं होतं तर तो विचार काय होता असा एक प्रश्न आहे. तो तुम्हाला माधव निदानामध्ये शिकायला मिळेल, तो तुम्ही तिकडे वाचा. पण त्याचा एक मूळ म्हणजे कसं की स्वतंत्र आणि परतंत्र म्हणजे काय, की कुष्ठ ही त्वचेच्या ठिकाणी त्यांचे दोष दुष्य समूर्छना असते, त्वचा हे त्यांचं मुख्य स्थान असतं. केवळ व्यक्त होण्याचं नाही तर ते निर्माण होण्याचं सुद्धा. तर ते स्वतंत्र, किंवा आपल्याकडे स्वतंत्रची मुख्य व्याख्या कशी आहे की एखादा विशिष्ट व्याधी स्वतंत्र केव्हा म्हटला जातो, जेव्हा त्याची पूर्ण हेतू जे दिलेले आहेत त्या हेतूनी जर तो व्याधी निर्माण झाला तर त्याला स्वतंत्र म्हणलेलं आहे. आणि परतंत्र म्हणजे असं आहे की एखाद्या विशिष्ट दुसऱ्याच व्याधीतून त्याला काही हेतूंची जोड मिळाल्यामुळं एखादा व्याधी निर्माण झाला तर त्याला परतंत्र आपण म्हणतो. त्याच्यामध्ये बरेच टर्मिनॉलॉजीज आहेत आणि त्याच्यामध्ये बारकावे आहेत ते आपण निदानामध्ये शिकतो की उपद्रव आहे, व्याधी संकर आहे, असे जे शब्द आहेत ते तुम्ही जरा वाचा, असं सांगता येईल, कारण तो एक वेगळा विषय होईल. परंतु परतंत्र म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की जे कुष्ठांचे ते दुसऱ्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहावं लागतं ते परतंत्र कुष्ठ, असं एवढंच मला म्हणायचं. शीतपित्त उदरत पोट याला कुष्ठाची चिकित्सा करावी लागत नाही किंवा इतकं त्यांची संप्राप्ती खोल असत नाही, ती तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने वरच्यावर किंवा वेगळ्या पद्धतीने संप्राप्तीचा विचार करून तुम्हाला ती ट्रीट करता येतात, असं मला म्हणायचं. बरोबर. मानस हेतूंचा पंचभौतिक चिकित्सेच्या दृष्टिकोनातून कसा विचार करता येईल किंवा पंचभौतिक विचाराच्या दृष्टीने मानस हेतूंचा विचार. मानस हेतूंचा विचार हा महाभूतांच्या मध्ये दिलेला आहे, दोषांमध्ये दिलेला आहे, बरोबर. दोष प्रकोपक हेतूंमध्ये तुम्हाला दिसतील, किंवा जे विशेषतः वेगांधारणीय, न वेगांधारणीय आणि वेगांधारणीय जे अध्याय वेग आहे, धारणीय आणि अधारणीय वेग, त्याच्यामध्ये तुम्हाला आणि ह्या सगळ्याचा कुठे कसा उपयोग होतो, म्हणजे दातारशास्त्रींनी हृदरोग लिहिलेला आहे, तो हृदरोगचं पुस्तक आहे हृदयांतर्गत हृदरोग, त्याच्यामध्ये त्यांनी मानसिक व्याधींचा, शोक असेल, क्रोध असेल, त्याचा कसा कुठे उपयोग होतो आणि कसा परिणाम होतो हे त्यांनी दिलेलं आहे. जसं की भय आहे, शोक आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, लोभ आहे, या सगळ्या मानसिक भावांचा जे पंचमहाभूत असतील, त्रिदोष असतील, यांच्या जे गती आहे त्या गतीवर परिणाम होतो, मुख्य वाताच्या गतीवर परिणाम होतो आणि त्यातून ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या विकृती हे आपलं सूक्ष्म आणि स्थूल भावाने चालतं. ते सूक्ष्म भावांमध्ये सूक्ष्म चालतं, सूक्ष्म भावांमध्ये हे मानस हेतू आहे
आणि त्याचा नक्की परिणाम होतो. वेगवेगळ्या महाभूतांवर होतो, वेगवेगळ्या दोषांवर होतो, वेगवेगळ्या धातूंवर. हेतू अपतर्पण करणारे पण लक्षण मात्र संतर्पणजन्य, अशा वेळी मग औषधी सिलेक्शन कशा पद्धतीने करता येईल? नाही, असं नसतं. म्हणजे हेतू अपतर्पणजन्य, लक्षण संतर्पणजन्य पेक्षा काय होतं, बऱ्याच आपल्याकडे लक्षण अपतर्पणजन्य असतं, पण त्याचा हेतू संतर्पणजन्य असतो. हे जास्त वेळा येतं. म्हणजे उदाहरणार्थ कसं असतं की याचं कारण असं असतं की संतर्पणाने अवरोध होतो आणि विशिष्ट प्रकारच्या विशिष्ट ठिकाणचं जे पोषण आहे ते थांबतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी अपतर्पण, स्थानिक अपतर्पण असतं, पण सार्वदैहिक संतर्पण असतं. जसं की पीसीओडी मध्ये बघतो किंवा आपण स्पॉन्डिलोसिस मध्ये बघतो की त्या ठिकाणी ऑस्टिओफाइट्स आहेत मणक्यांमध्ये आणि तिथे क्षय झालाय, परंतु त्याचा मूळ हेतू मूळ कारण संतर्पणजन्य असतं. बऱ्याच वेळा तसं असं काय काय असतं. खूप प्रकारचे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आपल्याला संतर्पण अपतर्पणामध्ये, हेतूमध्ये, त्यांच्या संप्राप्तीमध्ये दिसतात आणि त्यामुळे ते हुडकणं किंवा ते ठरवणं हेच आपल्या चिकित्सेचं मुख्य गमक आहे. आणि म्हणून आपल्याला उपशय अनुपशय सारखे एक टूल दिलेला आहे, एक व्याधीचं निदान करण्यासाठी एक साधन दिलेलं आहे, उपशय अनुपशय. जसं साधी गोष्ट आहे की जर सामवातामध्ये तुम्ही तेल लावलं, तेल लावून शेकलं तर तो शोथ वाढतो. सामवायू आहे. मी तेल लावून एखाद्याला सांगितलं की सांधे दुखतात म्हणून तुम्ही एखाद्याला तेल लावायला दिलं आणि तो म्हणला की नाही माझं दुखणं वाढलंय, त्याचा अर्थ तिथे सामवायू आहे. म्हणजे हे जे अशा प्रकारचे उपशय अनुपशय आहेत त्यांचा उपयोग आपल्याला करता येतो. श्वित्राचा पंचभौतिकच्या श्वित्र आम्ही फारशी ट्रीट करत नाही आणि त्याच्यामध्ये फार उत्साहवर्धक आपल्याला उपयोग येत नाही. फक्त श्वित्र कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करता येतो आणि तो ह्याच हेतूने करता येतो. श्वित्रातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो प्राधान्याने मांस आणि मेद धातूंना धरून त्यांचा विचार करायचा आणि त्याची दोन मुख्य औषधं म्हणजे त्रिफळा म्हणजे वराकुकुळ आणि मेदोपाचक चतुर्थक, त्याची दोन मेन औषधं. आणि काही वेळा ही असं मी तुम्हाला म्हणलं तसं की त्याला आपल्याला चांगला हेतू वगैरे असं काही सापडलं तर चांगले उपयोग होतात पण काही काही पेशंट्स मध्ये. पण ते आपल्याला सापडलं, आपण हुडकलं पाहिजे, सापडलं पाहिजे आणि आपण जे सापडलं ते योग्य निघालं तर आपण लगेच त्या पेशंटला आपले ट्रीटमेंट चांगल्या उपयोगी पडतो. चालेल सर. प्रश्न खूपच येत आहेत, पण हे काय प्रश्नाचा प्रवाह काय आपण थांबूया. हो. खरंच धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि सर्व उपस्थितांचेही आभार की जवळपास 2 तास झाले की आपण हा कार्यक्रम करतो आहोत आणि सर्वांनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकला. सरांचं जे उद्बोधन होतं ते आपण रेकॉर्ड करत आहोत आणि लवकरच ते YouTube वर सुद्धा उपलब्ध होणार आहे. पुन्हा एकदा आयुर्वेद अध्ययन वर्ग नांदेड तर्फे आदरणीय अनिरुद्ध आमचं प्रबोधन करतील अशी आशा व्यक्त करून मी आदरणीय कुलकर्णी सर आणि उपस्थित सर्व वैद्यवर्गांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.